करुणाकर अघमलहर करुणाकर अघमलहर करुणाकर अघमलहर पतित पावना रामा कमल लोचना रामा कमल लोचना रामा विश्वात्मा विश्वपते नट नर्तक नागर हरे विश्वात्मा विश्वपते नट नर्तक नागर हरे नट नर्तक नागर हरे नट नर्तक नागर हरे विश्वात्मा विश्वपते नट नर्तक नागर हरे पीतवसन वनमाळी पीतवसन वनमाळी पीतवसन वनमाळी नंदनंदना रामा कमल लोचना रामा कमल लोचना रामा जय जय प्रभु कमलनाभ कमल लोचना रामा कमल लोचना गोवर्धन उद्धारण जय गोपी मनरंजन गोवर्धन उद्धारण जय गोपी
रसियाचना रामा कमललोचना रामा कमललोचना रामा जय जय प्रभु कमलनाभ जय जय प्रभु कमलनाभ कमललोचना रामा कमललोचना रामा कमललोचना कमललोचना रामा कमललोचना रामा कमललोचना रामा कमललोचना रामा कमललोचना रामा कमललोचना रामा कमललोचना श्रीराम जय राम मनमोहना 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. गोकुळामध्ये सारखे उत्पात व्हायला लागले, काही ना काही संकट यायला लागली आणि सगळ्या गोपांना असं वाटायला लागलं की भगवंताच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या म्हणजे आपल्या बालकाच्या जीवाला धोका आहे आणि हे आता काही इथे खरं नाही आपलं राहणं. ज्या ठिकाणी आपण राहतो इथून आपण स्थलांतर करूया. मग कुठे जावं? तर हा सगळा यमलार्जुनांचा झालेला प्रसंग पाहिल्यानंतर नंदानी पक्क ठरवून टाकलं की काही झालं तरी सुद्धा आपण आता इथून निघून जायचं. तर म्हणाले या ठिकाणी आता कुठे जावं याचा विचार जेव्हा त्यांनी सुरू केला त्यावेळी ते म्हणाले एक सभा भरवूया सगळ्या गोपांची. त्याप्रमाणे या महावनात येणाऱ्या संकटांना कसं तोंड द्यायचं याकरता विचारविनिमय सुरू झाला. त्यांच्यामध्ये एक चांगला वृद्ध असा आणि अनुभवी असा गोप होता आणि तो ज्ञानी मनुष्य म्हणाला की काही करा, इथून आपण स्थलांतर करू. आजच्या आज आपण हे उपवन महावन सोडून देऊ असं म्हटल्यानंतर सगळे आनंदित झाले. सगळ्यांनी काय खेडेगावातली वनामध्ये राहणारी माणसं असं काय आपल्यासारखं लगेच पॅकर्स अँड मूव्हर्स बोलवावे लागत नाही. तिथे चाललं सामान न्यायला काय स्थलांतरित करायला छकड्यात सामान टाकलं निघाले. सगळेच्या सगळे ताबडतोब सकाळी निघाले. आता त्यांनी सांगितलं कुठल्या वनात जायचं आहे? तर म्हणाले मी इथं पाहिलं आहे, इथे जवळच वृंदावन नावाचं एक वन आहे आणि तिथं फार चांगलं गवत आहे, चांगले पर्वत आहेत, वनस्पती आहेत आणि आपल्याला ते हितकारक आहे. गोप गोपी म्हणाले ठीक आहे, जर जनावरांच्यासाठी सगळी सोय होत असेल आणि आपली सोय झाली तर चांगलंच आहे आणि म्हणून ते गायींसाठी जर योग्य स्थान असेल तर आपण जाऊया. हे उपनंदाचं मत सगळ्यांनी एकमताने मंजूर केलं आणि ते सगळे आपले गायीचे कळप, छकड्यामध्ये सामान, मुलं बाळं बाकीचं सगळं घेऊन निघाले आणि त्या वृंदावनामध्ये ते येऊन पोचले. तिथे आल्यानंतर त्या सगळ्या गोपांनी आपले जे छकडे आहेत ते सगळे अर्धचंद्राकार असे उभे केले आणि त्याच्या आतमध्ये आपली व्यवस्था लावायचा प्रयत्न केला. ते म्हणाले इथे शुकमहामुनी म्हणतात, राजा परीक्षिता 3 गोष्टी तिथे फार सुंदर होत्या. एक वृंदावन आहे, दुसरा गोवर्धन आहे आणि तिसरा यमुनेचा किनारा आहे. त्यामुळे ह्या तिघांच्या साह्याने त्यांचं जीवन मोठं सुखात जाणार होतं. त्या बलराम आणि श्रीकृष्णालाही ते बघून खूप आनंद झाला. म्हणाले गवळ्यांच्या बरोबर खेळता खेळता आता वासरं नंतर ही मुलं इकडे तिकडे जाऊ लागली आणि भगवंत आपल्या लीला करू लागले. कधी वासरी वाजवावं, कधी खेळावं, कधी नृत्य करावं, कधी मुलांच्या बरोबर जरा कधी लपालपी, अशा अनेक गोष्टी, पक्ष्यांचे आवाज काढावेत, निरनिराळ्या गोष्टी म्हणजे मिमिक्री आजच्या भाषेत ही भगवान करत असत त्या मुलांच्या बरोबर. आणि त्यांनी आपल्या ठिकाणी एक उत्तम असं
मुलांचा संच गोळा करून रोजचा एक चांगला कार्यक्रम तिथे प्रस्थापित झाला. आता ही रोज वासरं घेऊन जाणं हे सुरू झालं. त्यामध्ये भगवंताच्या लक्षात आलं की या वासरांच्या मध्येच एक कुणीतरी जो असुर आहे तो वासराचं रूप घेऊन त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि म्हणून आता त्यांनी पाहिलं, बलरामाला सांगितलं आणि म्हणाले, ते हळूहळू त्याच्या जवळ गेले आणि त्याच्यावरती प्रेम करायला म्हणून जवळ आलोय असं दाखवून त्याची शेपटी पकडली, मागचे 2 पाय पकडले, त्याला आकाशात गरागरा गरागरा फिरवला आणि एखादं कवट वरून पडल्यावर फुटावं तसं ते जनावर म्हणजे ते वासरू ज्या रूपात होता ते वासरू पडलं खाली आणि त्याच्या सगळ्या शरीराच्या छिन्न विच्छिन्न असं होऊन पडलं. त्या दैत्याचा मूळ रूपामध्ये तो प्रकट झाल्यामुळे तर त्याचं रूप आता पुष्कळच वेगळं प्रकट झालं. मुलं घाबरली, म्हणाली वा वा, हा काय कृष्णाने पराक्रम केलेला आहे. आणि असं करून त्यांनी त्या असुराचा वध केला. त्याच्याच बरोबर आता कंसाचा मित्र आहे तो बकासूर म्हणून आहे, त्यालाही पाठवलं. त्यांनीही असंच केलं, मायावी रूप धारण केलं. श्रीकृष्ण आपल्याला ह्या सगळ्यांसहित जरी सापडला तरी चालेल, नाही सापडला तरी त्याचा नाश करू म्हणून तो ध्यान लावून बसला. श्रीकृष्ण जवळ गेले आणि त्यांनी ओळखलं. बलराम इतर मुलांच्यावर खेळायला लागले आणि जवळ आल्याबरोबर त्यांनी चोचीने श्रीकृष्णाला आपल्या मुखात घेतलं. भगवंतांनी काही हालचाल केली नाही, त्याच्या मुखामध्ये दाह उत्पन्न केला. तो अग्नी उत्पन्न झाल्याबरोबर त्यांनी आपोआप श्रीकृष्णाला बाहेर टाकून दिलं. त्याची टाळू जळायला लागली आणि त्याबरोबरच भगवंत बाहेर पडले आणि त्यांनी म्हणजे त्या बकासूर तो सावध होता आणि ताबडतोब त्या चोचीने त्याला नष्ट करावं ह्या भूमिकेतून तो झटकन पुढे आला. तोपर्यंत भगवंतांनी त्याची चोच आहे त्या दोन्ही भाग चोचीचे बाजूला करून त्याला पूर्ण फाडून टाकला आणि मुलांच्या देखत एखाद्या गवताची काडी फेकून द्यावी तसं त्याला फेकून दिलं. म्हणाले, सगळ्या गोपांना आश्चर्य वाटते की काय चाललंय ह्या कृष्णावरती, ही सारखी संकट, त्याचं जर अनिष्ट सारखं घडतंय, त्यांनी काय केलंय दुसऱ्यांचं वाईट म्हणून त्याला हे सगळं भोगावं लागतंय. ते असुर काही थांबत नाहीत, त्यांचा आपल्याकडनं त्रास देण्याचा जो उद्योग आहे तो उद्योग चालूच आहे. त्यामध्ये एकदा अघासूर नावाचा महादैत्य आहे, तो तिथे येऊन धडकला आणि त्यांनी जे रूप घेतलं होतं ते इतकं भयंकर होतं की त्यामुळे हा अघासूर होता कोण तर पूतना आणि बकासुराचा हा लहान भाऊ होता. म्हणून त्याला कंसाने पाठवलंय आणि तो म्हणाला, माझ्या सख्या भावाला बहिणीला मारणारा जर हाच आहे तर त्याला मी आजच नष्ट करून टाकतो. असा निश्चय करून तो एका अजगराचं रूप घेऊन खूप मोठ्या पर्वतासारखा लांब लचक पसरून राहिला. त्याचा वरचा जबडा आहे तो कुठे वर पोचला होता, आपण स्वर्ग म्हणू, काव्यच आहे ना शेवटी, थोडा अतिशयोक्ती हा अलंकार आहेच त्याच्यामध्ये. आणि खालचा जबडा सुद्धा जमिनीला लागलेला आहे. तो वरचा ओठ आभाळाला टेकला, खालचा जबडा असा गुहेसारखा पसरलेला आहे. आता ही खेड्यातली मुलं आहेत, त्यांनी पाहिलं, त्यांना काय वाटलं की आपण आता दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत, इथलं जग जरा वेगळं आहे. त्यामुळे बहुतेक या रानामध्ये कुणीतरी ह्या नागासारखा किंवा अजगरासारखा असा एक खोटं तयार केलेलं असं रूप, कशाचं मातीचं त्या मुलांना काय वाटलं माहीत नाही, पण लांब लचक असं करून ठेवलंय आणि हा काही जिवंत नाही आहे, हा कुणीतरी असा एक केलेलं त्याचं खेळणं. अशा रूपामध्ये त्या मुलांनी त्याच्याकडे पाहिलं आणि मुलांना असं वाटलं की चला आज जाऊ त्याच्या तोंडामध्ये. म्हणून ती मुलं त्याच्या तोंडामध्ये गेली, हसत हसत त्याच्या तोंडात घुसली आणि त्यांनी त्या सगळ्या मुलांना आपल्या तोंडामध्ये गुदमरून मारून टाकलं. ती आत भगवंतानी पाहिलं, ताबडतोब ते म्हणाले, हे भलतंच काहीतरी झालं, ह्या अघासुराच्या भक्षस्थानी पडतील जर आपण पटकन घाई केली नाही तर. आणि त्यामुळे अघासूर वासर सगळ्यांना घेऊन निघाले ना, कारण त्याचं मुख म्हणजे अगदी एक्सप्रेस हायवे होता. त्यांना म्हटलं चला बरे चाललोय आपण आत मस्त हिंडू फिरू. आणि इथे पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांनी ते आत शिरले. त्यांनी आता हा म्हणाला, अनायसेच आळशावर गंगा आली, मी बसूनच राहिलोय, ही सगळी एवढी वासरं आली, त्यांच्यावर कृष्ण आपोआपच मुखात आलाय, आता त्याचंही चूर्ण करून टाकू. पण त्यावेळी भगवंतानी
त्या देवतांनी वरून हाहाकार केला, म्हणाले ही पोरं जगायची नाहीत आता. इतका वेळ जर ती बेशुद्ध अवस्थेत आणि अशी गुदमरून राहिली तर ताबडतोब भगवंतांनी त्याचं शरीर आहे ते इतकं फुगवलं की त्या अजगराचा गळा, आता आपण कल्पना करा की ते जमिनीवर कसं पसरलेलं आहे, वरचा ओठ कसा वर गेला आहे, तो जबडा केवढा रुंद आहे, त्या सगळ्यामध्ये भगवंतांनी आपलं केवढं रूप त्या ठिकाणी विशाल केलं असेल, फुगवलं असेल. आणि त्याच्यामध्ये तो आता व्याकुळ व्हायला लागला, तडफडायला लागला. त्याचा श्वास आता आतमध्ये रोखला आणि त्या श्वासाच्यामुळे आता सगळाच बंद झाला. भगवंतानी त्याला एकच मार्ग शिल्लक ठेवला, तो म्हणजे ब्रह्मरंध्रातून त्याचा श्वास वरती निघून जावा. केवढी माया आहे भगवंताची. भल्या भल्या योग्यांना सुद्धा आपले प्राण ब्रह्मरंध्रातून बाहेर काढता येत नाहीत. या अजगरांनी सुद्धा आपले प्राण त्या ब्रह्मरंध्रातून बाहेर काढले. आणि त्यावेळी भगवंतांनी आपल्या अमृतमय दृष्टीने ती वासरं, ते आपल्याबरोबरचे गोप सगळे जे जवळजवळ मृतावस्थेला पोचले होते त्यांना जिवंत केलं. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन ते आघासुराच्या मुखातून बाहेर आले. तो आघासूर सुद्धा त्याचं जे स्थूल शरीर आहे त्या शरीरातून एक मोठीच्या मोठी ज्योत बाहेर पडली. आणि ती ज्योत आहे ती आकाशामध्ये, त्या ज्योतीचा प्रकाश इतका होता की सगळ्या दिशा अशा झगमगून उठल्या. पण ती काही काळ आकाशामध्ये स्थिर राहिली, वाट बघत होती की भगवान श्रीकृष्ण बाहेर कधी येत आहेत आणि आपल्याला श्रीकृष्णांच्या मध्ये समभावानी एकरूप कसं होऊन जाता येईल. आणि म्हणून ती ज्योत सगळ्या देवतांच्या देखत भगवंताच्या ठिकाणी मिसळून गेली. त्या आघासुराचा वध झाला. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ब्रह्मदेवाला असं वाटलं की हा त्या यमुनेच्या किनाऱ्यावर गोपांच्या बरोबर खेळतोय, जरा आपण पण एक गंमत करावी. आणि म्हणून ह्या आघासुराच्या जबड्यातनं ही मुलं बाहेर पडली. ते म्हणाले, हे बघा, हे यमुनेचं वाळवंट इतकं सुंदर आहे, मित्रांनो चला. आणि भगवंत असं म्हणतात, आता आपण सुखरूप बाहेर पडलोय, आता ह्या वाळवंटामध्ये बसू आणि आपण भोजन करू. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या होत्या, सगळे खाण्याकरता बसणार आहेत. सगळे तयार झाले, शिदोऱ्या एका ठिकाणी गोळा केल्या, वासरांना पाणी पाजलं, त्यांना खायला गवत दिलं. त्यानंतर हिरव्यागार गवतावरती सोडून हे म्हणाले, आता आपण भोजन करायला मोकळे झालो. त्या सगळ्यांनी शिदोऱ्या उघडल्या. त्या गवळी सगळे चारी बाजूनी गोलाकार अशी पंगत करून बसले. भगवंत त्यांच्यासमोर बसले, त्यांच्याजवळ बसले. सगळ्यांच्या डोळ्यातून आनंद ओसंडत होता. सगळे कृष्णाच्या भोवती शोभून दिसत होते. श्रीकृष्णाने आपली मुरली जी आहे ती कमरेच्या शेल्यात खोचली होती. शिंग आणि वेताची खाटी डाव्या बगलेत ठेवली होती. म्हणाले, हातामध्ये सुंदर असा दहीभाताचा घास घेतला होता. बोटामध्ये जेवताना खाण्याची फळं हातामध्ये धरली होती, भाताबरोबर भाकरीबरोबर चवीने एक एक घास घेण्याकरता. आणि सगळ्यांच्या मध्ये बसून विनोदाने गप्पा मारत बसले होते. सगळ्या आपल्या बरोबरच्या सवंगड्यांना हसवत होते. मुलांच्या बरोबर बाललीला करता आहे तेवढ्यात लक्षात असं आलं या मुलांच्या की अरे आपली वासरं कुठे गेली आणि ती कुठे दिसत नाहीयेत. त्याबरोबर आधी वासरांना शोधूया. भगवंत म्हणाले, तुम्ही नका जाऊ शोधायला, मी जात. भगवंतांनी हातात घास घेतलाय, तशाच घासासहित भगवंत उठले आणि कुठे गेली आहेत ते पाहायला गेले. कुठे वासरं दिसेनात. तो तेवढ्या वेळामध्ये ब्रह्मदेवानी ती वासरं आहेत ती उचलून दुसऱ्याकडे नेऊन, दुसऱ्या ठिकाणावर नेऊन, जागेवर नेऊन तिथे लपवून ठेवली आणि ते अंतर्धान पावले. आणि जी लपवली ती त्यांना गुप्त करून टाकलं आपल्या योगमायेनी, ब्रह्मदेवानी आपल्या सामर्थ्याने. आता वासरं सापडली नाही. यमुनेच्या वाळवंटामध्ये परत आले. जेवायला बसलेले गोपाळ आहेत तेही आता नाहीत. भगवंत म्हणाले, अरे हे गोपाळ कुठे गेले? त्यांनी थोडा विचार केला. म्हणाले, ब्रह्मदेवाची करणी. ठीक आहे म्हणाले. आता भगवंतांनी असं केलं, गायी तेच झाले, वासरही तेच झाले, गोपाळही तेच झाले आणि परत आले. आपले संध्याकाळी सगळ्या लोकांना म्हणजे आपापल्या घरात आपली आपली मुलं, गायी, वासरं आली. सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि रोज संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम सुरू झाला. म्हणाले, स्वतः जायचे, कधी एकटे, नाही तर कधी बलराम दादांना घेऊन जायचे. दोघे जायचे, वासरं चारायचे, परत यायचे घरी. आता जवळजवळ वर्ष पूर्ण होण्याला 5-7 दिवसच शिल्लक राहिले होते.
गोवर्धन पर्वताच्या वरती माथ्यावरती गायी चरत होत्या. ब्रह्मदेवानी ज्या ठिकाणी आपल्या योगमायेने ती वासरं लपवून ठेवली होती त्या ठिकाणी त्या गायींची दृष्टी पडली. त्या गायींना कळलं, अरे ही आपली वासरं आहेत. त्यांना क्षणकाल दिसली ती वासरं. आता ह्या वासरांना जाऊन भेटावं. या वासरांना इतक्या दिवसांनी, एवढ्या दिवसात ही वासरं गेली कुठे, म्हणून त्या वेड्यावाकड्या रस्त्याने खाली यायला लागल्या. त्यांच्या मागे गोप यायला लागले. हे सगळं बघितलं आणि लक्षात असं आलं की भगवंतानी ओळखलं की ब्रह्मदेवाला आता काय करायचं आहे. त्या गायी त्या वासरांना बघून आनंदित झाल्या. बलराम म्हणाले, हे काय प्रसंग घडले. आपण त्या वासरांच्या बरोबर गेलो आणि तिथे त्यांना पाहिलं. त्या गायींनी त्यांना त्या ठिकाणी म्हणजे पान्हावल्या त्या आणि त्यांनी त्यांना दूध दिलं. बरं, ती वासरं खूप मोठी झाली होती तरीसुद्धा गायींनी प्रेमाने त्यांना पान्हा दिला. म्हणाले, हे सगळं काय. आणि म्हणाले, आपल्या असं लक्षात आलंय की ही वासरं घरी जातात, हे गोप घरी जातात, पण त्यांना बघून जितकं प्रेम पूर्वी वाटत नव्हतं तितकं माझ्या मनात सुद्धा का प्रेम उत्पन्न झालंय. त्या प्रत्येक गोपाच्या विषयी माझ्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या इतकंच प्रेम आहे. त्या प्रत्येक वासराच्या ठिकाणी माझ्या मनात इतकंच प्रेम येतं. त्यांनी ज्ञानदृष्टीने पाहिलं की हे काय आहे. तर म्हणाले, त्यांच्या लक्षात आलं की हे काही कोणी वेगळे नाही आहेत. हा साक्षात भगवंतच आहे, हा गोपालच आहे आणि हा श्रीकृष्णच या सर्व रूपामध्ये आहे. मग त्यांनी श्रीकृष्णाला ते म्हणाले काय आहे भगवंता ही सगळी गडबड, मला काही समजत नाही. तुम्ही तर तुमच्या रूपामध्ये दिसताय, पण ह्या सर्व गोपांच्या आणि ह्या सगळ्या गोपालांच्या रूपामध्ये जसे तुम्ही पक्के मला कळता तसेच मला तुम्ही ह्या वासरांच्या रूपामध्ये पण तितकेच पक्के दिसता. सर्व ठिकाणी मला तुम्हीच दिसता आहात. हे काय प्रकरण आहे. तोपर्यंत भगवंतानी त्यांना ब्रह्मदेवानी काय करून ठेवलं आहे हे सांगितलं. बलरामाने जाणलं. आता ब्रह्मदेव सुद्धा ब्रह्मलोकातून व्रजलोकामध्ये आला तर आता अगदी थोडा काळ राहिला होता वर्ष संपायला. आणि भगवंत तर बलरामाच्या बरोबर, या वासरांच्या बरोबर, गोपांच्या बरोबर क्रीडा करत होते. अरे, गोकुळातून मी जेवढे गोपाळ घेऊन गेलो, जेवढी वासरं घेऊन गेलो, ते सगळे अजून मी त्यांना ज्या योगनिद्रेमध्ये झोपवलेलं आहे ते अजून उठले पण नाही आहेत आणि कृष्णाच्या बरोबर लीला कशी करतायत. त्यामुळे म्हणाले, आता मला कळत नाही की हे कोण आहेत आणि 1 वर्षापासून हे भगवंताच्या बरोबर खेळतायत, तर हे आले कुठून. आणि त्यामुळे ब्रह्मदेवाने विचार केला की हे काय असावं. आणि तेवढ्यात ब्रह्मदेवांच्या देखतच गोपाळ आणि वासरं आपण जी लपवून ठेवली आहेत ती त्यांनी पाहिली तर ती पुन्हा कृष्णरूप दिसायला लागली. ते म्हणाले की मी लपवलेली वासरं सुद्धा कृष्णरूप आहेत. ते सगळे आता जसे भगवंताचे पार्षद असावेत तसे श्यामलवर्णी आहेत, शंखचक्र गदा पद्म हातात आहे, पितांबर घेतलेलं आहे, अशा सगळ्या चिन्हांनी लक्षणांनी युक्त असे ते झाले. आणि म्हणाले, आश्चर्य आहे, हे असं कसं. त्यांच्या हृदयावरती श्रीवत्स चिन्ह आहे. म्हणाले, सगळं काही मी पाहतो आहे, वैजयंती माळा आहे, कौस्तुभ आहे. म्हणाले, असं कसं. या कुठल्याही लक्षणांपेक्षा मग हे आहेत कोण. ज्यांना मी योगनिद्रेमध्ये झोपवून ठेवलं होतं ती बाळं कोण आहेत, ते गोप कोण आहेत, त्यांचं रूप काय आहे. म्हणाले, मला कळत नाही आहे. आणि असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी ते म्हणाले की आता आपण विचारलं पाहिजे भगवंताला की हे काय झालं. भगवंताच्या जवळ आले तर भगवंताच्या जवळ ते गोप आणि हे सगळे खेळतातच आहे. आता ब्रह्मदेवांना आणखीन प्रश्न पडला. ते म्हणाले की ते कृष्णरूप जर दिसत आहेत आणि मी जर त्यांना इथून चोरून नेलेलं आहे तर इथे असणारे जे गोप आहेत ते खरे म्हणजे मूळचे का मी चोरून नेलेले होते ते मूळचे. इथे बलरामाला मात्र हे सगळे गोप कृष्णरूप दिसत आहेत, तिथे ब्रह्मदेवाला ते गोप विष्णुरूप दिसत आहेत. म्हणाले, हे सगळ्या गोपांच्या ठिकाणी, या सगळ्या लहान आणि मोठ्या गोपांच्या ठिकाणी एकच कृष्णाचं स्वरूप दिसतं आहे. म्हणाले, आश्चर्य आहे. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की ही भगवंताची लीला आहे याचा त्यांच्या मनाला मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी भगवंताला येऊन सांगितलं, भगवंता, तुझी परीक्षा घ्यायला आलो मी, तुझी माया समजून घ्यायला आलो, पण म्हणाले तुझ्या मायेतच अडकलो, मला काही कळलं नाही, मी काही तुझ्या मायेच्या बाहेर येऊ शकलो नाही. आणि मग भगवंतानी त्यांना अभय दिलं, त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी
ब्रह्मदेवानी त्यांची स्तुती केली आहे, खूप मोठी स्तुती आहे. आता त्या स्तुतीनंतर भगवंत आपल्या घरी गेले. आपली ही खरी खरी लहान लहान बालकं आहेत, ती पण आता घरी जाणार. भगवंत म्हणजे ज्या रूपामध्ये ह्या बालकांमध्ये भगवंत दिसत होते, इथेही भगवंत आहेत, इथेही भगवंत आहेत. अंतर्धान पावले म्हणून ते निजधामाला निघून गेले म्हणून. आता जे खरे गोपाणी हे आहेत. आता बलरामानी पाहिलं की धेनुकासुराच्या वधानंतर, त्या ठिकाणी अघासुराच्या वधानंतर तिथे जी मुलं जेवायला जिथे बसलेली होती, तर ती मुलं जेवायला तिथंच बसलेली आहेत. भगवंत हातामध्ये घास घेऊन त्या वासरांना शोधतोय. आता तो घास हातात आहे, भगवंतांनी वासरांना आणलं आहे आणि ते बालक म्हणतायत, भगवंता अरे तू आता वासरांना आणलंयस, आता आपण जेवायला सुरुवात करू. 1 वर्षाचा काल त्या बालकांना माहीत नाही. त्या अघासुराच्या मुखातून निघाल्यानंतर जसं आता पुन्हा नवीनच जीवन सुरू झालं, पण त्यांना माहिती नाही हे नवीन आहे, ते मागच्या क्षणावरून पुढच्या क्षणातच आलेले आहेत. अशा अनेक असुरांचा वध भगवंतांनी केलेला आहे. भगवंताची लीला खूप मोठी. कंससारखे असुर पाठवतोय, त्या कुठल्या ना कुठल्या तरी क्लुप्त्या करतो आहे आणि त्यांचा वध भगवंत करताहेत. हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की, 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 जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाले वृंदावनामध्ये राहत असताना एके दिवशी भगवंतांनी बलरामाच्या बरोबर जायचं नाही असं ठरवलं. एकटेच निघाले. गोपांना म्हणजे मोठे गोप, लहान गोप सगळ्यांना बरोबर घेतलं, वासरं घेतली आणि सगळ्यांना घेऊन ते निघाले. उन्हाळ्यातले दिवस आहेत, उन्हाने गायी पण तहानवलेल्या होत्या, खूप तहान लागली होती त्यांना. गोप तर बिचारे तहानेने व्याकुळ झाले होते. भगवंत अजून पोचतो आहे तोपर्यंत हे पुढे गेले आणि पुढे जाऊन त्यांनी पाणी प्यायले यमुनेचं. जनावरं म्हणजे गायी, त्यांनीही सगळ्यांनी पाणी प्यायले आणि ते सगळेच्या सगळे यमुनेच्या किनाऱ्यावरती मृत होऊन पडले. भगवंत जाऊन पोचले. भगवंतांनी पाहिलं, अरे असं कसं झालं, काय घडलं की ज्यामुळे हे सगळेच्या सगळे असे आडवे पडलेले आहेत. जवळ आले, त्यांनी ओळखलं की यमुनेचं जल प्यायले आहेत, त्याबरोबर त्यामुळे ते मरून पडलेत. त्यांच्या लक्षात आलं, भगवान श्रीकृष्णांनी जाणलं की हा कालिया नाग जो आहे तो ह्या यमुनेमध्ये निवास करू नये आणि आता त्यांनी हे पाणी सगळं विषारी करून टाकलंय. काही झालं तरी आता त्याला ह्या यमुनेमधून बाहेर काढलं पाहिजे. म्हणाले हा जलचर नसून सुद्धा, कारण साप किंवा नाग हा काही जलचर नाही, असं असून सुद्धा हा पुष्कळ काळ पाण्यामध्ये राहिला आहे. ही राजाला मोठी शंका आली आणि त्यांनी पुन्हा शुक महामुनींना सांगितलं की असं कसं घडलं की हा पाण्यात कसा राहतो, इतका दीर्घकाळपर्यंत कसा राहिला. शुक महामुनी म्हणाले, आता तुला मी त्याचा एक वृत्तांत सांगतो की ही यमुना नदी जी आहे तिच्यामध्ये कालिया नागाचा एक डोह होता आणि त्या डोहातलं पाणी त्यांनी त्याच्या विषाच्या उष्णतेमुळे असं सारखं खळखळ खळखळ उकळताना त्या ठिकाणी दिसत होतं. एवढंच काय म्हणाले, त्या डोहावरून जर पक्षी जरी उडत गेले तरी सुद्धा ते पक्षी त्या आघाताने मरून त्या डोहामध्ये पडत असत आणि सापाच्या विषामुळे, त्यामुळे त्याचा डोह सोडला तरी यमुनेचं बाकीचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी विषारी बनलं होतं. दीर्घकाल त्यांनी वास्तव्य केलेलं आहे, त्यामुळे लाल पिवळ्या रंगाचं असं त्याचं जल झालेलं आहे आणि भयंकर लाटा त्याच्यामध्ये उसळतायत आणि त्याच्यावर सारखा फेस निर्माण होतोय. भगवंतांनी त्या तशाच त्या जलामध्ये उडी मारली. भगवंत आत गेले, ते पाणी सगळ्या बाजूनी उसळलं आणि ते वर्णन केलंय की भगवंताच्या उडी मारण्यामुळे ते पाणी 400 हात 2 बाजूनी उसळलं. म्हणाले एवढा मोठा भगवंतांनी तो घेतलेला जी झेप आहे आणि त्या डोहाकडे त्यांनी घेतलेला जो वेग आहे, त्या वेगाने म्हणाले भगवंत पोहायला लागले
त्यांच्या हाताच्या आपटण्याने पाण्यामध्ये मोठ्यांदा आवाज होऊ लागला. कालिया नागाने पाहिलं की आपला डोह लांब आहे, पण लांबून कुणीतरी आपल्यापर्यंत येत आहे आणि आपल्या निवासस्थानावर कुणाचं तरी आक्रमण होत आहे. हे पाहून ते त्याला सहन झालं नाही. तो पुढे आला, नाग पुढे आला. त्यांनी श्रीकृष्णांना पाहिलं. श्रीकृष्णांच्या मर्मस्थानावरती भरा त्यांनी दंश केला आणि त्यांना आपल्या देहाने पक्क घट्ट आवळून धरलं. श्रीकृष्ण आता काहीच हालचाल करत नाहीत हे पाहिलं. ते सगळे गोप किनाऱ्यावरती आहेत, कारण यांनी आधी उडी मारली, हा आत गेला, त्यात ह्या कालियाने त्याला पकडलं. ते सगळे दुःखी झाले. त्यांना काही समजेना. जे थोडे वयाने मोठे आहेत, ज्यांना समजतंय असे जे गोप आहेत, ते तर घाबरून मूर्छित झाले. त्यांना असं वाटलं आम्ही काय मदत करू शकतो, ह्याला आम्ही कसं सांभाळायचं. इकडे व्रजामध्ये सुद्धा म्हणाले आकाश, नंतर लोकांना आपल्या शरीरावरती अशी काहीतरी भयानक सूचक चिन्ह दिसायला लागली की त्यांना असं वाटायला लागलं की काहीतरी उत्पात होणार आहे, काहीतरी आघात होणार आहे किंवा काहीतरी विपरीत घडणार आहे, आमच्यावरती संकट आलं आहे हे नक्की. म्हणाले आज हा गेलेला आहे गायी चारण्याकरता. तो म्हणाले एकटा गेला आहे, आज बलरामाला घेऊन गेलेला नाही आहे. आणि या ठिकाणी तर असे सगळे अशुभ सूचक अशा सगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवायला येत आहेत. नंद आणि इतर गोपांनी पाहिलं की हे काही खरं नाही आणि त्यामुळे आपण हा रानामध्ये कुठे गेला आहे हे आपण पाहूया. आता वासरं हंबरतायत, गायी हंबरतायत, त्याचबरोबर व्रजातली मुलं ती जोरजोरामध्ये म्हणजे हे गोप जोराजोरात ओरडतायत. असं सगळं त्या यमुनेच्या किनाऱ्यावरचं दृश्य आहे. आणि जे उरले सुरलेले गोप, नंद, यशोदा, रोहिणी सगळेच्या सगळे तिथून निघालेत आणि ते सगळेजण त्या यमुनेच्या डोहाच्या जवळ आले. त्यांनी पाहिलं बलराम आले. ते सगळे घाबरले. कृष्ण कुठे दिसेल, त्याच्या पावलांची चिन्ह पाहत तो कुठे गेलाय चालत हे, कारण त्यांना त्या किनाऱ्यावरून यमुनेच्या किनाऱ्यावर कुठे आहेत ते कसं समजणार. कुठल्या किनाऱ्यावर आपण आहोत आणि त्या किनाऱ्याच्या कोणत्या बाजूला तो आहे. त्याच्या पावलांची चिन्ह पाहत निघाले, कारण गोपही दिसत नाहीत, गायी पण दिसत नाहीत. आणि त्यांनी लांबून पाहिलं की कालिया आहे, त्याच्या डोहामध्ये कालियाच्या विळख्यामध्ये श्रीकृष्ण आहे आणि तो अगदी असा निश्चित पडलेला आहे. तो काही हालचाल करत नाही. अरे बापरे म्हणाले, हे असं घडलं. काही गोप तर तिथेच मूर्छित होऊन पडले. यशोदा सुद्धा घाबरून गेली आणि ती आपल्या मुलाच्या पाठोपाठ आपल्याला इथे थांबायचं नाही म्हणून त्याच्या मागे जी धावत सुटली ती त्या डोहामध्ये उडी मारायला निघाली. गोपींनी तिला कसं तरी थांबवून धरलं. म्हणाले नंदही आता गोपांच्या सहित काय करावं म्हणून डोहामध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. सगळ्यांनी त्यांनाही अडवून धरलं आणि बलरामाने सगळ्यांना सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, कृष्णाला काही होणार नाही. भगवंत असा आहे, जसा भक्त पराधीन आहे तसं भगवंताला भक्ताची व्याकुळता बघायला पण आवडतं आणि त्यामुळे त्याला काय इतका वेळ त्या विळख्यात थांबायची काही गरज होती का. पण त्याला एकदा ह्यांना दाखवायचं होतं आणि बघितल्यानंतर ह्यांच्या अंतःकरणातले भाव किती उत्कट होतात त्याचा त्याला आनंद आहे. आणि म्हणाले मग त्यांनी आपल्याला सोडवून घेतलं आणि तो कालिया जो आहे तो त्यांनी आपलं शरीर भगवंतानी फुगवायला सुरुवात केली आणि त्याचं वेटोळं सोडून आता आपल्याला बाहेर यायचं आहे. तर त्यांनी इतकं घट्ट पकडलेलं आहे. पण जेव्हा श्रीकृष्ण आपल्या पवित्र्यामध्ये आले तेव्हा लोकांच्या मनामध्ये जरा जीवात जीव प्राणात प्राण आले आणि भगवंतानी आपलं शरीर फुगवायला सुरुवात केली. त्याबरोबर त्याचा जो वेटोळ आहे त्यांनी घातलेला पक्का वेढा आहे तो वेढा त्या ठिकाणी सुटायला लागला. कालियाला त्रास व्हायला लागला. त्यांनी क्रोधाने आपला फणा उभारला आणि त्या फण्यातनं असे फुत्कार सोडायला लागला. त्याच्याकडे म्हणजे कृष्णाकडे टक लावून बघायला लागला. त्याच्या नाकातून विषारी श्वास येत आहेत. त्याचे डोळे इतके लाल झालेत की जसं तापलेलं लोखंड आहे. त्याच्या तोंडातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडायला लागल्या. कालियानी आपली दोन भाग असलेली दुभंगलेली आपली जी जीभ आहे ती बाहेर काढली. आपले ओठ चाटायला लागला. आता श्रीकृष्ण त्याच्या डोळ्यातून जे विषाचा अग्नी येतोय, त्याच्या देहातून जे विष बाहेर पडतंय त्याबरोबर भगवंत खेळतायत. तो साप सुद्धा त्याच्या एकेका पवित्र्याबरोबर त्याला कसा दंश करावा याची तो वाट पाहतोय. आणि त्यामुळे म्हणाले की आता भगवंतानी त्याच्या डोळ्यातून येणारं जे बाहेर टाकलेलं विष आहे तो
तो जो क्रोध आहे, त्याचे फुत्कार आहेत, हे सगळं जेव्हा पाहिलं त्याच्या लक्षात आलं की तो प्रत्येक वेळी त्याला 101 फणा आहेत, एक फणा वर करायचा. त्यांनी जेव्हा आपला एक फणा वर केला की भगवंत त्या फण्यावरती जोरात दाब देत असे आणि तिच्यावरती नृत्य करत असे. आणि भगवंतानी असं प्रत्येक वेळी त्याच्या प्रत्येक फुत्काराबरोबर त्या प्रत्येक फण्यावरती जसा उचलावा तसा त्यांनी त्याच्यावरती नृत्य करावं. आता त्याला त्याचे आघात होऊन त्याच्या फण्याला जखमा होऊ लागल्या, त्याच्यातून रक्ताचे थेंब चिळकांड्या उडायला लागल्या आणि भगवंताच्या अंगावरती त्या उडत होत्या. म्हणाले भगवंताचं ते अद्भुत तांडव नृत्य तिथे कालियाचा फणा जो आहे त्याला छिन्न विच्छिन्न करत होता. आता त्याचं सगळं अंग खिळखिळ झालं कालियाचं, त्याच्या तोंडातून त्याला रक्ताची उलटी झाली आणि म्हणाले ह्या भगवंताचं त्याला म्हणजे परमपुरुषाचं त्याला स्मरण झालं. तो मनोमन भगवंताला शरण गेला. आता कालिया नागाचे सगळे 101 फणे जे त्या ठिकाणी निष्प्रभ झाले. आता कठोर शासन करणारा हा भगवान जो आहे त्यांनी आपल्या पायाखाली त्या सगळ्यांना दाबून धरलं. कालियाची शक्ती अगदी क्षीण झाली. तो नाकातोंडातून भयंकर रक्त ओकायला लागला, त्याला चक्कर आली, तो बेशुद्ध पडला. ही सगळी कालियाची अवस्था पाहून त्या सगळ्या नागपत्नी आहेत त्या बाहेर आल्या, त्या भगवंताला शरण गेल्या आणि भीतीने त्यांना काय बोलावं कळेना. घाबरल्यामुळे त्या आपल्या मुलांना पुढं करू लागल्या की भगवंता या मुलांना अभय द्या आणि भगवंताला लोटांगण घालायला लागल्या. त्यांनी श्रीकृष्णाला प्रणाम केला आणि त्या म्हणाल्या की प्रभू, दुष्टांना जे दंड देणारे आहेत त्यासाठीच तर आपला अवतार झालेला आहे. म्हणून हा जो अपराधी आहे आमचा कालिया, आमचा पती, त्याला म्हणाले आपण ह्या दृष्टीने पाहू नका, असं शासन करू नका, कारण आपल्या पुढे तर म्हणाले शत्रू आणि पुत्र सगळे सारखे आहेत आणि म्हणून म्हणाले आपण जो दंड देणार तो त्यांच्या कल्याणासाठी असतो हे खरं आहे, पण म्हणाले आपण आमच्यावरती आम्हाला दंड देऊन ही कृपाच केली आहे. दुष्टांना सुद्धा आपण जेव्हा दंड देता तेव्हा त्यांची सगळी पापं नष्ट होतात. हा प्राणी आमची जातच अपराधी आहे, म्हणून याला आणि आम्हाला सर्वांना ही सर्पयोनी प्राप्त झाली आहे आणि म्हणून आपला जो क्रोध आहे तो क्रोध सुद्धा मी अनुग्रह आहे असं समजते. असं म्हणून त्या पत्नी असं म्हणतात की कालियाने पूर्वजन्मामध्ये, मागच्या जन्मामध्ये काहीतरी दुसऱ्यांचा सन्मान केला असला पाहिजे, मोठी तपश्चर्या केली असली पाहिजे किंवा सर्व जीवांच्यावरती मोठी दया केली असली पाहिजे, त्याशिवाय त्यांना असा आपला स्पर्श झाला नसता. आपण सर्व जीवस्वरूप आहात आणि म्हणूनच आपण याच्यावरती संतुष्ट झालात. ह्याला आपल्या चरणकमलाच्या धुळीचा स्पर्श झाला, तो अधिकार मिळाला. कोणत्या साधनेचं हे फळ त्याला मिळालं आम्हाला म्हणाले समजत नाही, परंतु म्हणाले भगवंता तुम्ही शांत स्वरूप आहात. हा जो अपराध प्रजा करते आहे त्या प्रजेला आपण क्रोधायमान होऊन दंड करू नका. आपण हा जो प्रजेचा अपराध आहे तो आपण सहन करा आणि त्यांना सांभाळून घ्या. हा अज्ञानी जीव आहे, आपल्याला ओळखत नाही, म्हणून आपण ह्याला क्षमा करा, आमच्यावर कृपा करा. हा सर्प म्हणाले आता मरणाच्या दारात येऊन पोचलेला आहे. म्हणाले काय करावं, आम्ही दासी आहोत, आम्हाला काही म्हणता येत नाही, आपण काय करावं ती आम्हाला आज्ञा करा, आम्ही कसं वागावं ते आम्हाला सांगा, आम्ही श्रद्धेने आपल्या आज्ञेचं पालन करू आणि आमची सर्व प्रकारच्या भयापासून आपणच सुटका करा. असं म्हटल्यानंतर हा बेशुद्ध झालेला जो कालिया आहे त्या नागपत्न्यांनी अशी जी स्तुती केली, भगवंताला दया आली आणि भगवंतानी कालियावर कृपा केली. त्याच्या इंद्रियांच्या मध्ये हळूहळू प्राण येऊ लागले, त्याला चेतना येऊ लागली आणि म्हणाले अतिशय कष्टाने का होईना तो श्वासोच्छ्वास करू लागला. तो कालिया म्हणाला आम्ही जन्मतःच दुष्ट आहोत, आम्ही तमोगुणी आहोत, दीर्घ द्वेषी आहोत, आमची जातच अशी आहे, आपला स्वभाव सोडणं हे प्रत्येक जीवाला कठीण आहे आणि म्हणून म्हणाले आम्ही स्वतःच्या प्रयत्नाने हा जो मायामोह आहे हा कसा दूर करू, कारण आम्हाला तर ह्या अज्ञानातून बाहेर पडता येत नाही, आम्ही स्वतःच्या प्रयत्नाने तर मायेचा त्याग करू शकत नाही. आपण सर्व जगाचे स्वामी आहात, आपणच या सगळ्याला कारणीभूत आहात, तर हे सर्व जगत जर आपल्याचमुळे आहे तर म्हणाले आपण माझ्यावर कृपा करा,
नाहीतर मला दंड द्या. आपण काहीही केलं तरी ते मला मान्य आहे. आणि कालिया नागाची भगवंतांनी प्रार्थना ऐकली आणि हे मनुष्य रूपात असलेले भगवंत म्हणाले, सर्पा आता काही कर, आता इथे राहू नकोस. तुझे नातलग, पुत्र, या सगळ्या स्त्रिया, या सगळ्यांना घेऊन तू समुद्रात निघून जा. या गायी आणि माणसं आता नेहमीच यमुनेच्या किनाऱ्यावरती येतील, तर ह्या सर्वांना त्याच्या सुंदर अशा जलाचा उपभोग घेऊ दे. आणि म्हणून तो म्हणाला आपली आज्ञा. आणि म्हणून त्यांनी त्यांचं स्मरण केलं. आपल्याकडे असं सांगितलं जातं की ही जी आज्ञा भगवंतांनी कालियाला दिलेली आहे, ती आज्ञा अशी आहे, इत्याकरणे वचः प्राह भगवान कार्यमानुषः नात्रस्थेयं त्वया सर्प समुद्रम याही माचिरम स्वज्ञात्यपत्यदाराढ्यो गोनृभिर्भुज्यताम नदी. हा श्लोक आहे. त्यांनी सांगितलंय की आपण कुठेही असू, घरात असू, बाहेर असू, कसेही वावरत असू, जर मनुष्य ही कालियाला दिलेली जी आज्ञा आहे, भगवंताच्या मुखातनं हा भाग टाकलाय आणि शुकांनी तो आपल्याला सांगितलाय. ते म्हणाले की य एतत् स्मरेन मर्त्यस्तुभ्यम मदनुशासनम. ही जी माझी अनुशासन म्हणजे आज्ञा, ही जी मी कालियाला दिलेली आहे, त्यांनी जर कीर्तयन उभयोः संध्योर्न युष्मत भयमाप्नुयात. म्हणाले त्याच्या ठिकाणी अभय उत्पन्न होतं सर्पांच्या पासून. कुठल्याही प्रकारे सर्पाचा, माणसं खेड्यात राहतात, माणसांना कुठे जावं लागतं, कुठे आड रानात असतो, तर म्हणाले मी तुम्हाला सांगतो की माझा हा मंत्र, ही माझी आज्ञा जर रोज सकाळ संध्याकाळ त्याचं स्मरण केलं तर सर्पभय मनुष्याला राहत नाही. आता ज्याची भीती आहे त्या भीतीमुळे तो इथे आला होता. आता म्हणाले भगवंतांनी सांगितलंय आता मी समुद्रात निघून जातो, म्हणून त्यांनी हा रमणक द्वीप सोडला होता आणि या डोहामध्ये येऊन राहिला होता. आता त्याचं कारण असं आहे की गरुडाचं वैर या दोघांच्या ठिकाणी होतं आणि त्याचा थोडासा इतिहास दिलाय पुढे त्यांनी. तर त्या वैरामुळे आता इथे भगवंतांनी असं सांगितलं होतं की या यमुनेमध्ये, आणि गरुडाला यमुनावर जे आहे, म्हणून आपण जर रमणक द्वीप सोडला आणि इथे येऊन राहिलो तर आपल्याला गरुडापासून अभय राहील, या भूमिकेतून तो इथे आला होता. आता म्हणाले भगवंत सांगतात की ज्या भीतीने तू रमणक द्वीप सोडला होतास आणि ह्या डोहामध्ये येऊन राहिला होतास, तो गरुड ज्याने तुला भय घातलं आणि तुला ज्याचं भय वाटतंय, तुझ्या मस्तकावरती आता माझी चरणचिन्ह अंकित झालेली आहेत. त्यामुळे ही चरणचिन्ह बघून तो तुला कधीच खाणार नाही. तेव्हा कालिया नाग अत्यंत आनंदाने पुन्हा त्याच्या मूळ स्थानावरती निघाला. त्याच्या त्यांनी भगवंताची पूजा केली. उत्तम अशी दिव्य वस्त्रमाला त्यांनी भगवंताला अर्पण केली. भगवंताची अतिशय प्रेमाने प्रदक्षिणा करून अनुज्ञा घेतली आणि समुद्रामध्ये राहण्याकरता तो कालिया नाग त्या ठिकाणाहून निघाला. आणि भगवंताच्या कृपेने हे यमुनेचं जे पाणी आहे, केवळ भगवंताच्या कृपा कटाक्षाने त्याच्यामधलं सर्व विष नष्ट झालं. आणि म्हणाले हा असा का इथे का आला, त्याचा एक थोडक्यात म्हणाले वृत्तांत असा आहे की सर्पांच्या पैकी कद्रू नावाचा जो सर्प आहे त्याचा हा पुत्र कालिया आहे. या नागाचं विष आणि बळ इतकं प्रचंड होतं की त्यामुळे त्याला घमेंड झाली होती. म्हणाले एकदा भगवंताचा प्रिय पार्षद असलेला हा जो गरुड आहे त्याला अतिशय क्रोध आला आणि म्हणून त्यांनी कालियाला मारून टाकण्याकरता तो वेगाने त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलं. तर विषारी कालियाने पाहिलं आणि हा वेगाने घडून येणारा हा गरुड आहे त्याच्या आक्रमणाकरता येतोय हे पाहिल्याबरोबर त्यांनी फणा उभारला आणि त्याच्यावर तुटून पडला. विषारी दात हेच एक त्याचं शस्त्र होतं आणि म्हणून त्यांनी त्या दातानी तो गरुडाला त्यांनी दंश केला. त्या दंशाने त्यानंतर आपल्या भयानक जीवा तो हलवत होता, दीर्घ फुत्कार टाकत होता आणि त्याचे डोळे अगदी भयानक दिसत होते. या सगळ्याच्या साह्याने आता तो गरुडाचा नाश करणार होता. परंतु भगवंतांनी ज्याला इतकं बल दिलेलं आहे आणि साक्षात आपल्या पार्षदांपैकी तो एक आहे, त्या गरुडाने आपल्या सोनेरी पंखानी कालिया नागाला एक तडाखा दिला. त्याबरोबर तो त्या प्रहाराने घायाळ झाला आणि त्या गरुडाने एक तपस्वी सौरभी म्हणून आहेत, सौभरी, त्या तपस्व्यांच्या ठिकाणी मनाई करून सुद्धा गरुड त्या ज्या ठिकाणी कालिया राहत होता त्या ठिकाणच्या
जलामधला तो एक मासा गरुडाने उचलला. कालिया तर शांत झाला होता, पण तो मासा उचलल्याबरोबर त्याच्या असं लक्षात आलं की हा यमुनेचा भाग आहे आणि त्या सरोवरामध्ये गरुडाने जो मासा उचलला त्याच्यामुळे आता त्या सौभर ऋषींनी त्याला शाप दिलाय, म्हणजे पुन्हा तू इथे येऊ नकोस, इथे आलास तर गरुडा तुझा मी घात करीन असं म्हटल्यावर कालियाने ओळखलं की आता आपल्याला यमुना जास्त सोयीची आहे, तिथे गरुड येणार नाही आणि म्हणून म्हणाले तो यमुनेमध्ये निवासा करता आला. असा एक त्याचा पूर्व इतिहास सांगून त्यांनी हे आख्यान संपवलेलं आहे. हेची मागतो हरी वसावे हृदय मंदिरी हो. हेची मागतो हरी वसावे हृदय मंदिरी हो. 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 हेची मागतो हरी वसावे हृदय मंदिरी हो. हेची मागतो हरी वसावे हृदय मंदिरी हो. हृदय मंदिरी हो. हृदय मंदिरी हो. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाले गोकुळामध्ये म्हणजे वृंदावनामध्ये त्यांनी पाहिलं की भगवंत पाहतायत, त्यांना हालचाली कळतायत की सगळे जे गोप आहेत ते इंद्रयज्ञ करण्याची तयारी करतायत. त्यामुळे भगवंतांनी ओळखलंय अंतर्यामी आहेत ते. हे नंदबाबा वृद्ध गोपांना विचारतायत, काही सल्ला मसलत चाललेली आहे. भगवान श्रीकृष्ण तिथे आले आणि ते म्हणाले की बाबा ही कोणत्या यज्ञाची गडबड चाललेली आहे, त्याचं फळ काय आहे, तो यज्ञ कोणाला उद्देशून केला जातो, साधनं कोणती घेतली जातात आणि यज्ञ कुठं केला जाणार आहे, आपण मला सांगाल का. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हो ठीक आहे, या अशा अशा प्रकारे आपण यज्ञ करतो, हा इंद्राकरता यज्ञ केला जातो. आणि म्हणाले ठीक आहे, पण हा यज्ञ तुम्ही विचाराने करता का केवळ रूढी आहे म्हणून करता. तर म्हणाले मी हे जाणू इच्छितो, कारण मला त्याचं योग्य ते कारण सांगा. तेव्हा नंद म्हणाले की इंद्र ही पर्जन्याची देवता आहे, मेघ हे त्याचं स्वतःचंच रूप आहे, ते सगळ्या प्राण्यांना तृप्त करणारं आहे, जीवनदान देणारं जे पाणी आहे ते साक्षात आम्हाला त्याच्यापासून मिळतं. आणि त्यामुळे ते म्हणाले की हा जो इंद्रपती, हा जो मेघांचा पती आहे, हा पाण्यापासून उत्पन्न झालेले, त्याच्या पाण्यामुळे आम्ही उत्पन्न केलेले आणि उत्पन्न झालेले जे पदार्थ आहेत, म्हणजे आम्ही शेती करतो किंवा आम्ही जे काही मिळवतो ते त्याच्या पाण्याशिवाय मिळवू शकत नाही. असं जे काही अन्न आहे ते त्याच्या कृपेनी म्हणजे पावसाच्या कृपेनीच आम्हाला ते प्राप्त होतं आणि म्हणून आम्ही हे जे अन्न आहे ते आधी त्याला अर्पण करतो आणि यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहतं त्या अन्नाने आम्ही आमचं जीवन चालवतो. आणि म्हणून म्हणाले आम्हाला ह्या यज्ञाची अशी एक मोठी ओढ लागलेली असते की जेव्हा अन्नधान्य पिकून येतं तेव्हा आम्ही त्याला पहिल्यांदा अर्पण करतो. तर म्हणाले कुलपरंपरेने चालत आलेला हा धर्म आहे आणि आम्ही या धर्माला कधी सोडून दिलं नाही, कारण जर आपले धर्म आपण सोडले तर आपलं कल्याण होणार नाही अशी आमची पूर्ण श्रद्धा आहे म्हणाले. म्हणून हा जो ईश्वर आहे तो आमच्या कर्माचं फळ देणार आहे, कर्मानुसार फळ देतो. आम्ही जर त्याला दिलं नाही तर आम्हाला तो कसं देईल अशी सगळी आमची धारणा आहे. आणि म्हणून म्हणाले मनुष्य आपल्या पूर्वसंस्कारांच्या अधीन आहे आणि असं असलं तरी सुद्धा त्या ईश्वराची कृपा आम्हाला अपेक्षित आहे, म्हणून आम्ही हे करतो. आता भगवंत म्हणाले की तुम्हाला जर हे कळतं आहे की तुमच्या कर्माचं फळच तुम्ही मिळवता, तर मग देवता तुम्हाला काय देणार आहे. तुमच्याच कर्माचं फळ जर तुम्ही मिळवत असाल तर त्या देवतेला देऊन तुम्हाला काही मिळू शकतं का. म्हणाले जीव आपल्या कर्माने जर उत्तम किंवा कनिष्ठ असं शरीर जर मिळवत असेल आणि किंवा मिळवतो आणि सोडत असेल तर कर्माप्रमाणेच शत्रुमित्र होतात, कर्माप्रमाणेच लोक उदासीन राहतात. म्हणाले कर्मच गुरु आहे, कर्मच ईश्वर आहे. आता म्हणाले आपला जो पूर्वसंस्कार आहे तो संस्कारच जर तुम्हाला उपयोगाला येत असेल आणि तुमचं जीवन पुढे जात असेल तर मी यांना देऊन काय होणार. त्याच्यापेक्षा म्हणाले मला असं वाटतं की आपल्याजवळ काही नगरं नाहीत, आपल्याजवळ काही गावं नाहीत, आपल्याला घरं पण नाही आहेत, आपण रानावनात राहणारी माणसं आहोत
झोपडी निर्माण करतो, कायमचे जंगलात राहतो. जंगल पर्वत हीच आमची घरं आहेत. तर म्हणाले आपल्याला देव कोण आहेत की ज्यांच्या कृपेची आपल्याला अपेक्षा आहे ते म्हणजे आपल्या गायी आहेत, ब्राह्मण आहेत आणि पर्वत आहेत. यांच्या पूजेला आपण आरंभ करू. इंद्राची पूजा करून आपल्याला काय करायचं आहे? ते म्हणाले ठीक आहे, मग काय करायचं सांग तू. म्हणाले आम्ही यज्ञाच्या करता तर सगळी सामुग्री गोळा केली आहे. म्हणाले हरकत नाही, अनेक पदार्थ बनवा, म्हणजे पातळ बनवा, पिण्यासारखे बनवा, अधिक घन बनवा, पक्वान्न बनवा, असे निरनिराळ्या प्रकारचे जे पदार्थ आहेत, लेह्य चोष्य असे सगळे प्रकारचे पदार्थ तुम्ही बनवून घ्या. आणि आपल्या ठिकाणी जेवढं दूध गोळा होतं आपल्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये, हे सगळं जे दूध आहे ते दूध घ्या. आणि म्हणाले आपण ब्राह्मणांना चांगल्या पद्धतीने अग्नीत हवन करायला सांगू आणि त्यांना अनेक प्रकारचं अन्न, गाई, दक्षिणा असं त्यांना देऊ. याखेरीज ज्यांना काही मिळत नाही, जे आमच्यापासून फार लांब आहेत आणि जे अतिशय दीन आहेत, अशा अर्थाने की आपल्या दुष्ट कर्मांमुळे समाजापासून थोडेसे बाजूला गेलेले आहेत, उपेक्षित आहेत, अशांना सुद्धा म्हणाले आम्ही जे दान देणं शक्य आहे त्याचं यथायोग्य दान देऊ. आणि म्हणाले आपल्या इथे पवित्र असा गोवर्धन पर्वत आहे, त्या गोवर्धन पर्वताची आपण पूजा करू. सरांनी सांगितलं तुम्हाला पटत असेल तर आपण या मार्गाने जाऊ. चालेल म्हणाले. इंद्राचीच पूजा केली पाहिजे असं नाही. आता याच्या मागे कारण काय आलं की त्या देवता सुद्धा कोण आहेत? ही अधिदैवत आहेत. ही अधिदैवत संतुष्ट कशा करता करायची तर आमचं जीवन अधिक सुस्थिर व्हावं, सुखाचं व्हावं. पण म्हणाले ह्या अधिदैवताकडून तुम्हाला काय मागायचं आहे? कारण ही सगळी अधिदैवत ज्याच्या आज्ञेने हे सगळं काम करतात तो बघतोय ना त्यांना, आणि त्यामुळे त्याच्याकडूनच ह्या सगळ्यांचं कार्य जर संपन्न होणार आहे तर तुमचं अन्न त्यांना कशाला? तुमचं अन्न जे तुमच्यावर उपकार करतात त्या ठिकाणी कृतज्ञ बुद्धीने द्या ना. म्हणून त्यांनी सांगितलं. ते म्हणाले आम्हाला मान्य आहे, आम्हाला काही प्रश्न नाही, तू जे सांगशील ते आम्हाला मंजूर आहे. ते म्हणाले ठीक आहे. सगळ्यांनी अंगाला सुगंधित उटी लावली, सुंदर वस्त्र परिधान केली, अलंकार अंगावरती चढवले. आता उत्तम प्रकारचं भोजन तयार केलं, गायी चांगल्या सजवल्या, आपलं सगळं गोधन उत्तम प्रकाराने त्यांना सुशोभित करून ब्राह्मण, अग्नी आणि गोवर्धन या सगळ्यांना प्रदक्षिणा घालावी, हा जो विधी तू सांगितलायस तो सुद्धा आम्ही करायला तयार आहे. ठीक आहे म्हणाले. मग त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं तयार केलं. तर म्हणाले आपल्याला जर योग्य वाटलं तर आपण हे सगळं घेऊन जाऊ. नाही म्हणे आपल्याला सगळं योग्य आहे, मान्य आहे. ब्राह्मणांच्याकडनं आपण आता स्वस्ती वाचन करून घेतलं. इंद्राला देण्याची जी सगळी सामग्री आहे ती त्यांनी पर्वताला अर्पण केली. ब्राह्मणांना आदरपूर्वक भेटवस्तू दिल्या, गुरांना चारा घातला आणि गुरांना पुढं घातलं आणि सबंध गोवर्धनाची प्रदक्षिणा केली. ती प्रदक्षिणा झाल्यानंतर ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले आणि छान साजशृंगार करून गोपगोपी असे बैलजोड्या जुंपलेल्या आहेत. त्याचबरोबर भगवंताच्या बरोबर श्रीकृष्णांच्या लीलांचं गायन करत त्यांनी मोठी ती प्रदक्षिणा पुरी केली. आता श्रीकृष्णाला असं वाटलं की ह्या गोपांना विश्वास वाटला पाहिजे ना की ह्या गोवर्धनाची पूजा करायची म्हणजे काय. तर म्हणाले भगवंत त्या गोवर्धनावरती गोवर्धना इतकंच विशाल रूप प्रकट करून वरती बसले आणि त्यांना असं वाटलं गोपांना की ते सांगू लागले वरती बसून. त्यांना गोपांना कुठे कळतं की हा कोण आहे. ते सांगतायत की अरे मी गोवर्धन आहे, मी गोवर्धन आहे आणि मी साक्षात त्या गोवर्धनाचं सगुण रूप आहे. तर गोपांना एवढं आश्चर्य वाटलं, बघा आम्ही त्याला इथे देण्याकरता ज्या वस्तू घेऊन आलो आहोत त्या भेटवस्तू स्वीकारण्याकरता तो साक्षात तिथे प्रकट झाला आहे. भगवंतांना सगळं लोक पुन्हा पुन्हा पाहून म्हणतात काय आश्चर्य आहे हो, हा साक्षात गिरिराज इथं प्रकट झालाय, त्यांनी आमच्यावर कृपा केली आहे. या सगळ्यांनी आणलेले पदार्थ त्याला दिले, त्या गिरिराजाने ते सगळे पदार्थ खाल्ले आणि त्यांना मोठा आनंद झाला आणि ते सगळे वनवासी जे आहेत ते आपल्या गुरांच्या बरोबर आपलं कल्याण झालं. खूप छान हा महोत्सव पार पडला. आपण सगळे कृष्णाच्या प्रेरणेमुळे या गोवर्धन, या गायी आणि ब्राह्मणांची पूजा केली, हे उत्तमच झालं. असा सगळा एकमेकांशी छान बोलत गप्पा मारत त्या गोवर्धनापासून ते त्या वृंदावनामध्ये परत आले. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जानकी वल्लभ सीता राम,
आले हे सगळेजण वृंदावनामध्ये. सगळ्यांना खूप आनंद झाला. भगवान श्रीकृष्ण आमचा रक्षण करता आहे याची तर त्यांना पदोपदी आठवण होत होती, जाणीव होत होती. आता इतर नंद इत्यादी सगळे जे आहेत त्यांनी आपली पूजा केली नाही, या गोपांनी आपल्याला सन्मान दिला नाही, म्हणून हा जो इंद्र आहे तो इतका संतापला की तो म्हणाला, हा कोण कृष्ण, हा कोण लहानसा मुलगा, आणि हा अशा प्रकाराने कसा ह्या लोकांना आज्ञा करतो, आणि हे सगळे आत्तापर्यंतचा जो कुलाचार म्हणून करण्याचा जो धर्म आहे ते कसे सोडून देतात. आणि म्हणाले त्यांना काही वाटत नाही. आता इंद्रच असा समजत असे की मी त्रैलोक्याचा ईश्वर आहे. त्यांनी संतापून प्रलय करणाऱ्या जे मेघांच्या संवर्तक नावाच्या गणाला गोकुळात पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. म्हणाले आता गोकुळात जा आणि जबरदस्त पाऊस पाडा, तुमच्या पाठोपाठ मी येतोच आहे. ह्या जंगलात राहणारे हे गवळी आहेत, यांना एवढी संपत्ती मिळते आणि हे चांगले सधन आहेत आणि त्यामुळे ह्यांचं जीवन समृद्ध झालेलं आहे, त्याची यांना नशा चढली आहे. आणि म्हणून म्हणाले ह्या सामान्य मनुष्य असणाऱ्या ह्या श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून असा देवराज इंद्राचा अपमान करायला ते तयार होतात. म्हणाले मोठं कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आता तो इंद्रांच्या मुखामध्ये इथे त्यांनी वाचालम बालिशम स्तब्धम आज्ञम पंडितमानिनम अशा कृष्णाला शिव्या घातल्या आहेत. म्हणाले हा कृष्ण बडबड वाचाळ आहे, बडबड करणारा आहे, पोरकट आहे, म्हणाले बालिश आहे. नंतर अभिमानी पंडितमानिनम, स्वतःला फार अभिमानी समजतो, मूर्ख आहे म्हणाले. पंडितम मन्यमानः असं म्हणाले तरी सुद्धा स्वतःला ज्ञानी समजून वागतो, असा मनुष्य असणाऱ्या कृष्णाचा आश्रय हे लोक घेतात, मला काही मान्य नाही म्हणाले. हे धनाची आशा आणि ह्या कशाच्याही विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये आता काही इच्छा उरली नाही. म्हणजे आता धन मिळेल, आम्हाला पुन्हा काही समृद्धी मिळेल, धान्य मिळेल. आता त्यांना असं वाटतं कृष्ण बोलतो त्याच्यावर आमचं सगळं होतं, आम्हाला बाकी कशाकडे लक्ष द्यायची गरज नाही. यांच्या धनाची घमेंड जिरवा म्हणाले आता, आणि त्यांच्या जनावरांचाही संहार करा. तुमच्या पाठोपाठ मी सुद्धा ऐरावतावर बसून येतो आणि म्हणाले नंदाच्या व्रजाचा पूर्ण नाश करतो. त्याच्याकरता म्हणाले मरुदगण सुद्धा माझ्या मागोमाग येतील. म्हणजे जेवढे जेवढे म्हणून वर्षाकालाला उपयुक्त असणारे, अनुकूल असणारे जेवढ्या देवता गण आहेत. आता गण म्हणजे आपल्याला माहिती आहे की गण म्हणजे त्यांचे सेवक. जसे रुद्रगण आहेत ते भगवान शंकराचे सेवक आहेत, तसे इंद्राचे सेवक आहेत. अशा वेगवेगळ्या देवता, वेगवेगळं सामर्थ्य. शेवटी काय आहे, प्रत्येकाची एक ज्युरिस्डिक्शन आहे, त्याच्यामध्ये तो काम करत असतो. त्याच्या मर्यादेमध्ये ज्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे ते सगळे त्याचे गण असतात आणि त्या अंतरामध्ये किंवा त्या मर्यादेमध्ये त्याचं कार्य चालू असतं, ते त्याचं कार्यक्षेत्र असतं. ते म्हणाले ह्या मरुदगणांना सुद्धा मी बोलावतो. आता इथे म्हणाले जे मरुदगण निघाले, ऐरावतारपासून इंद्र निघाला, त्याच्या आधी संवर्तक मेघ निघाले. आता सगळ्यांनी मिळून नंदाच्या गोकुळाला पेढा द्यायला सुरुवात केली. मोठ्या मोठ्या गारा पडायला लागल्या, प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला, ढग चमकू लागले, विजा चमकू लागल्या, ढग एकमेकांच्या वरती आपटू लागले आणि म्हणाले खांबा एवढ्या पावसाच्या धारा पडायला लागल्या. म्हणजे इथे त्यांनी वर्णन केलंय की असा जलोघ त्या ठिकाणी झाला की सगळी व्रजभूमी पाण्याने भरून गेली. सगळे उंच सखल भाग नष्ट झाले. अतिवृष्टी आणि झंझावानी सगळी जनावरं थरथर कापायला लागली. गोप गोपी थंडीने काकडून गेल्या. मुसळधार पावसाने हे सगळे जेरीला आले. सगळे लहान लहान मुलांना आपल्या कुशीमध्ये घेऊन मस्तकं खाली करून कसे तरी स्वतःला राखण्याचा प्रयत्न करू लागले. थरथर कापत सगळेजण असेच भगवंताच्या जवळ आले. म्हणाले कृष्णा आता वाचव बाबा. म्हणाले ह्या गोकुळाचा स्वामी आता तूच आहेस आणि तुझ्याशिवाय या इंद्राच्या क्रोधापासून आमची काही सुटका नाही. भगवंतांनी पाहिलं की खरंच आहे, जनावरांपासून लहान बालकांपर्यंत सगळेच्या सगळे इथे व्याकुळ झालेले आहेत. म्हणाले आम्ही इंद्राचा यज्ञ बंद पाडला ना, म्हणून तो म्हणाले आमच्या व्रजाचा नाश करण्याकरता अशा प्रकारचा पाऊस पाडतो आहे. ठीक आहे म्हणाले, मी आपल्या योगमायेने त्याचा प्रतिकार करीन. आता भगवंताचं वाक्य आहे, म्हणाले स्वतःच्या मूर्खपणामुळे हे लोकपाल जे आहेत ते स्वतःला कुणी सर्वे सर्वा समजतात. म्हणाले मोढ्या धरिष्ये श्रीमदम तमहा, म्हणजे जवळ असलेल्या ऐश्वर्याचा त्यांना गर्व होतो आणि ते लोकपाल आपल्या स्वतःलाच कुणी समजू लागतात.
म्हणजे आपल्याला हे सगळं बघितलं की असं वाटतं अण्णा हजारांचे लोकपाल नियुक्त नाही झाले, बरंच झालं एका परी. कारण त्यांची पुन्हा एक नवीन कटकट सुरू झाली. ती आहे हा भ्रष्टाचार निपटून काढणं अवघड, आता या नवीन लोकपालांचे भ्रष्टाचार कुठे निपटायचे. म्हणाले हे असे सत्वगुणी जे देव आहेत त्यांना सुद्धा ऐश्वर्याचा अभिमान वाटतो. आणि खरं म्हणजे त्यांना वाटता कामा नये, कारण ते शुद्ध सत्वगुणापासून तयार झालेले आहेत. पण म्हणाले जो जो देव, जी जी देवता त्या सत्वगुणापासून च्युत होते, त्या देवतेला पुन्हा तिचं स्थान आणि तिची योग्यता प्राप्त करून देण्याकरता मला शासन करणं भाग आहे. आणि म्हणून म्हणाले मी आता या गोकुळाचं माझ्या योगमायेने रक्षण करीन. असं म्हणून भगवंतानी आपल्या हाताने एका करंगडीवरती तो गोवर्धन पर्वत उचलून धरला. आता कीर्तनकारांचा मेवा आहे हे भागवत. जय हो जय श्री भागवता. त्यामुळे कीर्तनकारांनी पुष्कळ मोठ्या कथा रचल्या आहेत की अहो भगवंतानी एका करंगडीवर गोवर्धन उचलला, सगळ्या गोपांनी आपल्या काठ्या लावल्या, मग त्या सगळ्यांना वाटलं एका करंगडीनी काय होतंय भगवंताच्या. त्यांनी सांगितलं भगवंताला ती करंगडी बाजूला कर, आम्ही तोलून धरतो, श्रीकृष्णा किती काळ तू धरशील. मग म्हणाले त्यांनी करंगडी बाजूला केल्यावर गोवर्धन खाली यायला लागला, सगळे घाबरायला लागले. काही भागवतात हे वर्णन नाहीये. हे सगळं आपल्या कथा आहे, इथे फक्त एवढंच वर्णन आहे. आणि ते वर्णन म्हणजे असं आहे की भगवंतानी सहजपणाने म्हणजे लीलया, सगळी लीला आहे भगवंताची, हे चाललंय ही सगळी लीला आहे. एका हाताने गोवर्धन पर्वत केवळ करंगळीवरती, ते सुद्धा आमची पुढची अतिशयोक्ती, इथं नाही आहे करंगळी वगैरे. म्हणाले त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या हाताने उखडला आणि त्याच्या मूळ स्थानावरून उचलला आणि आपल्या हातावरती तो वर्णन असं केलंय की पावसाळ्यात उगवलेल्या ज्या पावसाळी छत्र्या असतात ना, त्या जशी मुलं आपल्या हाताने तोडतात आणि खेळतात, तसं म्हणाले भगवंतानी हा जो गोवर्धन पर्वत आहे तो आपल्या हाताने उखडला आणि आपल्या हाताने तो उंचावर धरला. आणि म्हणाले जशा पावसाळी छत्र्या धराव्यात इतक्या लीलया त्यांनी धरला. आणि त्यांनी गोपांना सांगितलं, आपल्या आईवडिलांना सांगितलं की आई बाबा सर्व व्रजवासियांनो, तुम्ही आपल्या सर्व गुरांसहित सामानासहित छकड्यांसहित या पर्वताच्या खाली या आश्रयाला, आपल्याला काही होणार नाही, माझ्या हाताने हा पर्वत खाली पडणार नाही. आपण कशाचीही वाऱ्याची पावसाची कशाचीच भीती न बाळगता निशंक अंतःकरणाने इथे या. जेव्हा श्रीकृष्णाने असा धीर दिला तेव्हा सगळे गवळी आपापली गुरं घेऊन छकडे घेऊन म्हणाले आपल्या परिवाराला बरोबर घेऊन आपलं गोवर्धन पर्वताच्या खाली आले. आणि त्यानंतर सगळ्या व्रजवासियांना तहान भूक विश्रांती हे काहीच राहिलं नाही, कारण ते अनिमेष नेत्राने भगवंताची ही लीला पाहत. केवढा पर्वत, तो कसा एका हातावर तोलला. यांनी 7 दिवस हातावर एका जागेवरचं न हलता हा भगवंतानी हा पर्वत पकडून ठेवावा. आता इंद्राला असं वाटलं माझे सगळे संकल्प धुळीला गेले. हा आण तो आण तो आण, इतके सगळे मी मेघ आणले, इतके वर्षाव करण्याकरता मी माझे मनसुबे रचले, पण एकही माझा मनसुबा सिद्धीला गेला नाही. तुफान भयंकर आहे, पाऊस भयंकर आहे, तरी भगवंत हातामध्ये धरू नये. सगळे तिथे निर्वेधपणाने निशंकपणाने आणि अगदी सुखरूपतेने त्या गोवर्धनाच्या खाली आहेत. आता हळूहळू आकाशातले ढग निघून गेले, सूर्य दिसायला लागला. असं पाहून गोवर्धनधारी भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे गोपांनो, आता तुम्ही निर्भयपणे सगळ्या स्त्रिया मुलं छकडे सामान हे सगळं बाजूला करा आणि आपण सगळेजण बाहेर या. आता पाणी पण ओसरलेलं आहे आणि त्यामुळे आता आपल्याला कोणती अडचण राहिलेली नाही. तेव्हा गोप म्हणाले आपल्या सगळ्या धनासहित निशंक मनाने आपल्या स्त्रिया मुलांना बरोबर घेऊन आपल्या आपल्या छकड्यात सगळ्या लहान मुलांना बसवून ते सगळे निघाले. सर्वांच्या देखत भगवंतानी तो पर्वत अलगद त्याच्या पूर्व जागेवर ठेवून दिला आणि व्रजवासियांची मनं त्यावेळी प्रेमाने भरून आली. म्हणाले भगवंता हे काय आहे, आम्हाला कळतच नाही, तू आमच्याबरोबर राहणारा एवढा लहानसा. आणि ते म्हणाले की ते प्रेम विव्हल झाले. यशोदा रोहिणी नंद सगळेजण म्हणाले की अरे आम्ही अशी रानावनात राहणारी अडाणी माणसं आणि आमच्या अडाण्यांच्या बरोबर तू येऊन राहतोस, तुला आमचा काही अधिकार आहे की तुझ्याबरोबर आम्ही असावं आणि तू आम्हाला संरक्षण द्यावं, असा काही आमचा अधिकार आमची लायकी आमची योग्यता काही नसताना तू आमच्याबरोबर क्रीडा करतोस, तू आमच्यामध्ये मिसळतोस, तू आम्हाला सांभाळतोस. खरोखर आम्ही धन्य आहोत. कोणतं धन्य भाग्य आहे आमचं की ज्यामुळे आम्हाला तुझ्याबरोबर
असं सातत्याने हा आनंद लुटत राहता येतं. तू काही कोणी सामान्य नाहीस हे आता आम्हाला कळलं आहे. तू साक्षात भगवंत आहेस ह्याची आता आम्हाला निश्चित जाणीव झालेली आहे. असं म्हणून त्या नंद आणि गोपी ह्या सगळ्यांना, गोपजन, त्या सगळ्या गायी सगळ्या भगवंताच्याकडे इतक्या आसक्त होऊन पाहतायत. त्या गायींना सुद्धा जे ज्ञान झालं आहे, त्या गोपांना सुद्धा जे ज्ञान झालं आहे, त्यांच्या मातापित्यांना तर झालंच आहे. असे सगळे त्या भगवंताच्या लीलेनी मोठे भारावून गोकुळाकडे परतलेले आहेत. राधा कृष्ण जय कुंज विहारी मुरलीधर गोवर्धनधारी. 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 मुरलीधर गोवर्धनधारी. मुरलीधर गोवर्धनधारी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता श्रीकृष्णाचं हे अलौकिक कृत्य जेव्हा पाहिलं तेव्हा सर्व गोपांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की याच्या शक्तीची आपल्याला काही कल्पना येत नाही हे जसं खरं, तसं ह्या मुलाची जी कृत्य आहेत ती आश्चर्यकारक आहेत. आणि आमच्यासारख्या खेळबळ लोकांच्या मध्ये त्यांना यावं आणि आमच्याकरता काही करावं हे खरं म्हणजे त्यालाच कमीपणा आणणार आहे की काय आम्ही त्याला आमच्याबरोबर घ्यावं ठेवावं. म्हणाले हे गिरिराजाला म्हणजे उचलून घेणं हे त्याचं जे सामर्थ्य आहे ते उचलण्याचं सामर्थ्य मोठं अचाट आहे. काही म्हणाले आपल्याला कळत नाही, हत्तीनी एक कमळ तोडावं आणि सोंडेनी ते वर उचलावं इतक्या सहजगत्या त्यांनी हा गिरिराज उचलावा, काय म्हणाले आपण समजावं. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याच ठिकाणी त्या सर्व गोपांनी मिळून त्यांनी त्याची खूप स्तुती केली. आणि त्या स्तुतीत नंदानी सांगितलं की अहो मी तुम्हाला काय सांगू, आता मला ते सगळं कळतं आहे. म्हणाले महर्षी गर्ग जेव्हा माझ्या इथे आले आणि या बालकाला पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा तुमचा मुलगा जो आहे तो प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो. हा तुझा पुत्र आधी कधीतरी वसुदेवाच्या घरात सुद्धा होता. तुझ्या मुलाची गुण आणि कर्माने अनुरूप अशी पुष्कळ नावं आहेत हे मी जाणतो, इतरांना माहीत नाहीत. म्हणाले हा गोप आणि गोपांना, गोकुळाला असा आनंद देणारा हा तुमचा कल्याणकारक आहे, तुमचं कल्याण करणार आहे, तुम्हाला सगळ्या संकटातून निभावून देणार आहे. आणि त्यामुळे म्हणाले पूर्वी कुणी पृथ्वीवरती जर राजा नव्हता, राहिला नसेल, त्यावेळी म्हणाले या पुत्रांनीच त्या काळामध्ये सुद्धा त्या सगळ्या पृथ्वीचं जी अत्यंत दुरावस्थेला प्राप्त झाली आहे, लोक अत्यंत त्रासावून गेलेले आहेत किंवा ज्यांना अतिशय अडचणीत टाकलं आहे अशी निसर्गाची परिस्थिती आहे, कधी राजाची परिस्थिती आहे, कधी सामाजिक परिस्थिती आहे किंवा कधी कधी मनुष्याचं अज्ञान आहे. या सर्व परिस्थितीला सर्व काळामध्ये ह्याच मुलांनी तुमच्या राखलेला आहे आणि प्रत्येकाला त्या त्या परिस्थितीतून बाहेर काढलंय. त्यामुळे म्हणाले नंदबाबा तुम्हाला हे सगळं गुण, ऐश्वर्य, सौंदर्य, कीर्ती हे सगळे षडगुण ऐश्वर्याने युक्त असलेल्या याच्या कोणत्याही कृतीचं आश्चर्य वाटायला नको, हे तुम्ही माझं वचन लक्षात ठेवा आणि एकच करा की मोठ्या आनंदाने त्याची पूजा करा, श्रीकृष्णाला मनोमन भजा. आणि म्हणाले आता मला ते शब्द समजत आहेत आणि म्हणाले मला आधी कळलं नव्हतं पण ह्या प्रसंगाने मात्र मला पुरतं उजाडलंय. आणि असं म्हणून नंदानी त्या सगळ्या गोपांच्या ठिकाणी असणारं जे आश्चर्य आहे त्याचं त्यांना एक समाधान केलं. हे मुरलीधर श्रीधरा राधे कृष्ण राधे श्याम. हे मुरलीधर श्रीधरा राधे कृष्ण राधे श्याम. केशव माधव यादव नंदन राधे कृष्ण राधे श्याम. केशव माधव यादव नंदन राधे कृष्ण राधे श्याम. हे मुरलीधर श्रीधरा राधे कृष्ण राधे श्याम. केशव माधव यादव नंदन राधे कृष्ण राधे श्याम.
प्रसंग घडला. आता इकडे स्वर्गात सुद्धा खळबळ माजली. गोलोकामधून कामधेनू आली आणि स्वर्गातून इंद्र आले. भगवंताची अवहेलना केली, त्यामुळे इंद्र अतिशय लज्जित झाला. तो म्हणाला, भगवंता तुझ्या जवळ एकांत स्थानी येतो आणि मी तुला तुझ्या चरणाला स्पर्श करतो. कारण लोकांना काहीच माहिती नाही कोण इंद्र आणि कोण परमात्मा, हे चार लोकांच्या मध्ये मला करता येणार नाही. पण तुझी क्षमा मी कशी मागू? माझ्या मस्तकावरचा मुकुट तुझ्या चरणावर ठेवतो, फक्त या लोकांच्या समोर उभा राहू नकोस तू. आणि ह्या श्रीकृष्णाचा प्रभाव ऐकून पाहून म्हणाले, हे तिन्ही लोकांचे स्वामी असणारा हा जो इंद्र आहे त्याचा गर्व नाहीसा झाला. हात जोडून त्यांनी भगवंताची स्तुती केली. म्हणाले, आपण जे शरीर धारण केलेलं आहे ते शरीर सुद्धा लोकांना दिसण्याकरता लौकिक असलं तरी सुद्धा ते विशुद्ध ज्ञान स्वरूप असं शरीर आहे. म्हणाले, प्रभू आपली माझ्यावर अतिशय कृपा केली. माझे प्रयत्न सगळे व्यर्थ झाल्यामुळे माझी जी घमेंड आहे ती मुळापासून उखडली. म्हणाले, आपण माझे स्वामी आहात, आपण माझे गुरु आहात, आपण माझा आत्मा आहात, मी आपल्याला शरण आलो आहे. म्हणाले, जेव्हा देवराज इंद्रानी अशी भगवंताची स्तुती केली तेव्हा हसत हसत भगवंत त्यांच्या मेघासारख्या घनगंभीर वाणीने म्हणाले, अरे इंद्रा, तू ऐश्वर्याने फार माजला होतास. शब्द वापरलाय मत्तो भवती, मत्त आहे झालास म्हणाले. म्हणून तुझ्यावरती कृपा करून म्हणाले, तुला हे माझं नित्य स्मरण राहावं यासाठी मी तुझा यज्ञाचा भंग केला, नाहीतर मला आवश्यकता होती असं नाही आहे. हे इंद्रा, आता तुझं कल्याण असो. आता जा आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वाग आणि गर्व न करता आपल्या अधिकाराचं पालन कर. नंतर मनस्विनी कामधेनू समोर आली. तिने आपल्या वासरांसह आलेली आहे. गोपवेश धारण केलेल्या भगवंताला तिने नमस्कार केला आहे आणि ती म्हणाली, भगवंत आपण महायोगी आहात, आपण विश्वरूप आहात, विश्वाचं परम कल्याण करणारे आहात, संपूर्ण विश्वाचे स्वामी आहात, म्हणून आम्ही सुद्धा सनाथ आहोत. तुमच्यामुळे आम्ही सनाथ आहोत. हे जगाचे स्वामी, आपण आमचं परमदैवत आहात. म्हणूनच आपण गाय, ब्राह्मण, देव आणि साधुजन यांच्या रक्षणासाठी या ठिकाणी सिद्ध आहात. आपणच आमचे इंद्र आहात, आपणच आमचे स्वामी आहात. आणि असं म्हणून त्यांनी म्हटलं की मला आपल्याला अभिषेक करायचा आहे, माझ्या दुधाने मला आपल्याला अभिषेक करायचा आहे. म्हणून देवमातांच्या प्रेरणेने आणि देवराज इंद्राला बरोबर घेऊन मी ऐरावताच्या सोंडेतून आणलेली जी आकाशगंगा आहे ती आकाशगंगा इंद्र त्याचा उपयोग करील. कारण ऐरावत त्याचं आहे. त्या ऐरावताने आकाशातल्या गंगेहून म्हणजे अगदी तिच्या मुळापासून जी गंगा भगवंताच्या चरणापासून निघते तिथूनच भगवंतानी ते जल म्हणजे देवेंद्रानी ते जल त्या ऐरावताच्या सोंडेमध्ये भरून आणलेलं आहे. आणि मी माझं दुग्ध आहे त्यांनी या देवमातांच्या प्रेरणेने मी तुला अभिषेक करते आणि म्हणून या पाण्यातून तुला त्या अभिषेकाच्या जलानी आणि त्या दुधानी मी तुला पुन्हा पुन्हा न्हाऊ घालते असं म्हणून ती भगवंताची सारखी स्तुती करू लागली. आणि हे यदुनाथ श्रीकृष्णा, या माझ्या अभिषेकाचा स्वीकार कर. मग ती दुधाचं अभिषेक करते आणि इंद्र त्या ऐरावताच्या माध्यमामधून त्या पाण्याने ते दूध धुवून काढतो आहे. अशा प्रकारे मोठा अपूर्व असा अभिषेक झाला. आणि त्यावेळी भगवंताला तिने सांगितलं की आता तुला कोणतं नाव शोभेल. तर कामधेनू म्हणाली, भगवंता मी तुला गोविंद असं नाव देते. आणि म्हणून कामधेनूनी भगवंताला गोविंद हे नाव दिलं. आणि अशा प्रकारे इंद्रानी गायी आणि गोकुळाचे जे स्वामी श्री गोविंद यांना अभिषेक केला, त्यांची संमती घेतली, पुन्हा एकदा क्षमायाचना केली आणि देव गंधर्व इत्यादींच्या सहित ते स्वर्गलोकाला निघून गेले. नंदांना अडचण आली. सकाळ द्वादशी लवकर सोडायची, सूर्योदयाबरोबर द्वादशी सोडण्याचं व्रत आहे. लवकरात लवकर ते यमुनेच्या पाण्यावरती गेले. फार रात्र होती, त्यांना वेळ कळली नाही. आणि मध्यरात्रीचा वेळ असताना एका असुराने त्यांना पकडलं. तो वरुणाचा गण होता. आता ते गण आपण लक्षात ठेवायचे. आणि म्हणाले त्या नंदबाबांना काही समजलं नाही की हे काय झालं. आणि म्हणून त्यांना त्यांनी खेचून घेऊन गेला तो. आणि सकाळी नंदबाबा दिसत नाहीत म्हटल्यावर सगळे गोप
कृष्णा बलरामा नंद दिसत नाहीत, नंद दिसत नाही, नंद महाराज कुठे गेले म्हणून आले. भगवंतांनी जाणलं की हे जे वरुणाचे दिक्पाल आहेत त्या पश्चिम दिक्पालांनी, वरुणांनी आणि त्याच्याबरोबरच्या असणाऱ्या इतर गणांनी जेव्हा नंदांना तिथे नेलं आहे हे लक्षात आल्यावर वरुणालाही लक्षात आलं की आपल्या गणांनी त्यांना वरती आणलंय. भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य लगेच वरुणांच्या समोर झालं. ते म्हणाले, चुकलंय, माझ्या गणांची चूक झाली आहे. आपल्याला मी आपली पूजा अर्घ्य पाद्य करून आपलं स्वागत करतो आणि हे माझं चुकलं आहे की माझ्या गणांना कळलं नाही आहे. ही सगळी जी काही झालेला गुन्हा आहे, हा जो काही अपराध आहे, तो सगळा आपण पोटात घाला आणि आम्हाला क्षमा करा. हे नंदांना काही समजेच ना, हे आपल्याला कुठं आणलं आहे, आपण कुठे आहोत, हे काय वैभव आहे. आणि आपल्या मुलाला हे सारखे भगवान 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 म्हणताहेत. आणि म्हणाले, नंदांनी त्या लोकपालांचं हे वैभव कधी पाहिलं नव्हतं. हे वरुणाला सुद्धा त्यांनी कधी पूर्वी ते सगळं ऐश्वर त्यांनी तिथं पाहिलं आणि ते सगळे श्रीकृष्णाच्या चरणावर नतमस्तक होत आहेत. आश्चर्य वाटलं. भगवंत त्यांना घेऊन आले. घेऊन आल्यावर घरी आल्यानंतर त्यांनी गोपांना सांगितलं, अहो मी कुठं गेलो होतो, मला ते काय बघायला मिळालं, तिथे कृष्ण काय आला, त्याची सगळी पूजा काय करत होते, त्याला भगवान भगवान काय म्हणत होते, सगळं अवघडच आहे म्हणाले. त्या गोपांना वाटलं जे नंदबाबाला पाहायला मिळालं ते आता आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी भगवंताला सांगितलं की भगवंता तू सुद्धा आम्हाला घेऊन जा ना, तुझं कोणतं धाम आहे ते तरी आम्हाला कळू दे. नंदबाबा म्हणतात की ते तुझं स्वधाम आहे, मग ते धाम आम्हाला एकदा दाखव. भगवंतांनी गोपांना सांगितलं, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, मी तुम्हाला दाखवतो. त्याप्रमाणे त्यांनी जेव्हा त्यांना दाखवायचं आहे, ती सगळी सृष्टी त्यांच्यापुढे उभी करायची आहे, तेव्हा भगवंतांनी त्या गोपांना आपल्या ह्या मायेच्या पलीकडे असलेलं ते धाम दाखवलं. ते दाखवताना म्हणाले, भगवंतांनी काय केलं की भगवंत पुढे येईल तो कथाभाग, पण भगवंतांनी अक्रूराला ज्या प्रकाराने जलाशयात आपलं रूप दाखवलं होतं त्याचप्रमाणे या गोपांना त्यांनी हे जे ब्रह्मरूप आहे ते ब्रह्म हृदयामध्ये दाखवलं की साक्षात ब्रह्माच्या हृदयामध्ये, म्हणजे ब्रह्मदेवाच्या भगवंताच्या काही म्हटलं तरी एकच आहे, पण जो आमचं हृदयाकाश आहे ना, त्या हृदयाकाशामध्ये ते भगवंताचं सगळं धाम उभं राहिलं. आणि भगवंत त्या ठिकाणी घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता इथे पाणी आहे, जल आहे, यात बुडी मारा. त्याप्रमाणे भगवंतांनी त्यांना त्या पाण्यातून बाहेर काढलं आणि भगवंतांनी सांगितलं, आता ह्या धामाचं दर्शन घ्या. ते सर्व धाम बघितलं. ते सगळे मोठे आश्चर्यचकित झाले. ते पाहून सर्व लोक, त्यांच्या बरोबर असणारे गोप, नंद, हे सगळे ध्यानामध्ये मग्न झाले. भगवंताचं ते सगळं रूप पाहिलं, भगवंताचं वैभव पाहिलं. परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म काय असतो आणि तो आमच्याबरोबर इतका सहज खेळतो आहे म्हणून आम्हाला तो कळत नाही. आणि यामुळे ते सगळे आश्चर्यचकित झालेले असे आपल्या ठिकाणी मोठे समाधान पावले. पुन्हा एकदा भगवंताचं वैभव, त्याचा महिमा, त्याचं सामर्थ्य त्यांना कळलं आणि समाधानाने ते परत गोकुळामध्ये आपल्या पूर्वजीवनामध्ये रमले. नंद नंदन राधेश्याम नवनीत चोर राधेश्याम, नंद नंदन राधेश्याम नवनीत चोर राधेश्याम, भक्तवत्सला राधेश्याम भगवत प्रिय राधेश्याम, भक्तवत्सला राधेश्याम भगवत प्रिय राधेश्याम, हे मुरलीधर श्रीधरा राधे कृष्ण राधेश्याम, केशव माधव यादव नंदन राधे कृष्ण राधेश्याम, केशव माधव यादव नंदन राधे कृष्ण राधेश्याम, राधे कृष्ण राधेश्याम, राधे कृष्ण राधेश्याम. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता जो भाग आहे जो आपण आवर्जून दरवेळी घेतो तो म्हणजे रासलीला. भगवंतांनी गोकुळामध्ये जी रासलीला रचली आहे त्याच्याबद्दल काय पुष्कळ लोकांनी कवित्व केलेलं आहे. वास्तविक पाहता ह्या गोपींच्या भगवंतांच्यावरच्या भक्तीला नारदांनी भक्तिसूत्रामध्ये म्हटलं आहे की भक्ती आहे कशी, सा तू अस्मिन परम प्रेमरूपा. भक्तीचं स्वरूप केवळ प्रेम, प्रेम, प्रेम आणि प्रेम. ह्याच्याशिवाय दुसरं त्या भक्तीच्या व्याख्येमध्ये काही बसतच नाही.
पण म्हणाले ती कुणासारखी आहे? यथा व्रज गोपिका नाम. ती भक्ती कळली कुणाला आणि केली कुणी? ती व्रजातल्या गोपिकेंनी केली. त्या गोपिकांनी ज्या पद्धतीने भक्ती केली आहे. कबीराला जेव्हा म्हटलं जातं तेव्हा कबीरांनी उत्तर दिलंय, कबीर कबीर क्या कहे. ज्या कबीरांचा उपदेश आहे, त्यांची जी सद्गुरू म्हणून जो त्यांच्याकडून दिला गेलेला उपदेश आहे, त्यामध्ये कबीरांनी ज्या अत्यंत विशुद्ध भक्तीचा उपदेश केला आहे, फार उच्च स्तरावरून केलेला आहे. त्यांचं चरित्रही फार सुंदर आहे, आपल्याला आता त्याच्यात जायचं नाही. परंतु कबीरांची ती जो अधिकार, ती जी स्थिती, ती जी भक्तीची जी व्याख्या आणि त्याप्रमाणे त्यांचं जीवन, ह्या सगळ्याचा जो लोकांनी अत्यंत सत्कार केला, त्यामध्ये कबीर म्हणाले, अहो तुम्ही माझा काय सत्कार करता. कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. मला एका गोपीच्या प्रेमामध्येच ह्या सगळ्या कबीरांना किती कबीर किती कबीर. म्हणाले कुणाच्याच ठिकाणी त्या एवढ्याशा त्या गोपीच्या एवढ्याशा प्रेमाची सुद्धा, अंशाची सुद्धा, कलेची सुद्धा त्या ठिकाणी सर येऊ शकत नाही. परंतु दुर्दैव असं आहे की ते गोपींचं प्रेम आणि त्यांची भगवंतावरची भक्ती ही आमच्या आधुनिक साहित्यिकांनी विकृत करून टाकली आहे. आणि त्यामुळे असं आहे की ती कुठेही वापरावी, ती कशीही वापरावी. आणि त्याच्यामुळे जी विकृती आहे, त्या विकृतीला पुन्हा एक सँक्शन, एक जगन्मान्यता, एक शिक्कामोर्तब करावं. त्याच्या साह्याने आमच्या बाजीरावाला सुद्धा बदनाम करावं आणि चित्रपट काढावेत. दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातला बाजीराव, जो जगामधला सगळ्यात मोठा लढवय्या वीर आहे, की ज्यांनी इतक्या लढाया करून सुद्धा एकही लढाई जो हरलेला नाही आहे, असा बाजीराव, त्या बाजीरावाचं एवढं मोठं चरित्र, एवढा मोठा पराक्रम आणि त्या बाजीरावाची स्थिती काय करून ठेवली, तरी सुद्धा आमच्या महाराष्ट्रामध्ये त्याकरता उभं राहायला कोणी तयार नाही. आज योग्य असो की अयोग्य असो, आज ते पद्मावत एक कांड सुरू केलं आहे त्यांनी, की कुणालाही सिनेमा काढताना, चित्रपट काढताना 10 वेळा विचार करावा लागेल, विचारांचं मंथन करावं लागेल. कुणीही शिव्या देऊ दे, त्यातले कितीतरी जे सीन आहेत ते सेन्सॉरनी कट करू दे, न करू दे, जे होईल ते होईल, परंतु तुम्ही हे करू शकणार नाही अशी दहशत बसली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पेशव्यांनी आणि मस्तानीच्या आत्ताच्या असणाऱ्या वंशजांनी कितीतरी प्रयत्न केला, कुणी दाद दिली? कुणी ना दाद ना फिर्याद, त्याची दखल कुणी घेतली नाही. आणि ह्या सगळ्याच्या मागे आधार कशाचा घ्यायचा? कृष्ण कन्हैया की गोप गोपी, राधा आणि कृष्ण. त्यामुळे असं होतं की सिनेमाची गाणी लिहिणाऱ्यांना राधा कृष्ण हे कायमचं एक साधन झालेलं आहे, की ज्यांनी आपली कोणती गाणी घ्यावीत आणि त्यांच्या नावावर काही वर्णनं करावीत. आणि ही सगळी जी विकृती आहे, ती विकृती कुठेही रासलीलेमध्ये नाही आहे. दुर्दैव असं आहे की भगवंताच्या बरोबर एकरूप होण्याकरता आवश्यक असणारी जी अवस्था आहे, जी स्थिती आहे, त्याचा विचार कराल की नाही? कारण ज्या साहित्यिकाला त्या विषयाला हात लावायचा आहे, त्या माणसाला त्याची सुद्धा काहीतरी एक अधिकार संविध पाहिजे की नाही? त्याच्याशिवाय तो ते करायला उद्युक्त होतो. एक गोष्ट आहे, शिशुपालासारखा सुद्धा कृष्णाला किती शिव्या घालतो आणि शेवटी शिव्या घालताना एकदा तो त्याला गवळ्याचा पोर असं म्हणतो. त्याची पुनरावृत्ती आज चायवाला आहे. आणि त्यामुळे हीच भाषा आहे की तो कोण, तो कसा. आणि त्यामुळे म्हणाले इतक्या शब्दांनी सुद्धा त्याच्याकरता अपशब्द वापरून त्याचा अपमान करणारा शिशुपाल, की आता ह्याच्यापेक्षा शब्द नाहीत त्याच्याजवळ, पण तो कधीही गोपींच्या प्रेमाबद्दल भगवंतावरती शिंतोडा उडवत नाही. जर ते प्रेम त्या समाजामध्ये ग्राह्य नसतं, जर भगवंतावरचा गोपींचा जो भाव आहे तो भाव जर निष्कलंक नसता, तर त्या भावाची केव्हाच त्याच वेळी वेगवेगळ्या प्रकारांनी चिरफाड झाली नसती, असं नाही, चिथू झाली नसती. ते दिव्य प्रेम आहे भगवंताच्या ठिकाणचा, तो त्रिगुणातीत भाव आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत त्या भावापर्यंत त्या गोपीही जेव्हा पोचत नाहीत, तेव्हा भगवंतही त्यांना दूर करतो. जेव्हा त्या भावात एकरूप आहेत तेव्हाच त्या भगवंताच्या आहेत.
आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं, हा भाव भगवंताच्या ठिकाणी भक्ती करण्याकरता जो आवडेल तो भाव. शिशुपालादींनी ज्या विरोधी भावाने भक्ती केली, कंसानी ज्या विरोधी भावाने भक्ती केली. कंस विरोधी भावात आहे, कारण अखंड त्याचं स्मरण आहे पण शत्रू म्हणून. शिशुपालाला अखंड स्मरण आहे पण शत्रू म्हणून. म्हणजे ही जी भक्ती आहे ही विरोधी भक्ती आहे. कारण भगवंत कुणालाच दूर करत नाही हो, सगळे भगवंताचेच आहे. आणि भागवतामध्ये तर भगवंतांनी पुन्हा पुन्हा म्हटलंय की मी भक्त पराधीन आहे, मी भक्तांना विकला गेलेलो आहे. त्यामुळे दक्षिणेतली अंडाला असो की राजस्थानमधली असणारी मीराबाई असो, मीराबाईची जी भक्ती आहे शुद्ध भक्ती आहे, विशुद्ध भक्ती भगवंताची केली. ती म्हणते भगवंताला, भगवंता जो तुम तोडो पिया मैं नाही तोडू रे. तोरी काय झालं ग? तोरी प्रीत छोडू कृष्णा कौन संग जोडू रे. जो तुम तोडो पिया मैं नाही तोडू रे. तोरी प्रीत तोडू कृष्णा कौन संग जोडू रे. अरे तू मला तोडलंस तर काय बिघडलं? नाही तरी भक्त भगवंतानी माझ्याकरता काही करावं ही अपेक्षाच करत नाही, करतच नाही. तो म्हणतो तुला काही करायचंच नाहीये माझ्याकरता, जे करायचं आहे ते मला करायचं आहे. तुला माझ्या हृदयात राखायचं आहे, तुला माझी गरज नाहीच आहे, मला तुझी गरज आहे. तू ज्या रूपात आहेस त्या रूपात तुझ्याशी संलग्न होण्याची इच्छा मला आहे. तू जर म्हणाले घार झालीस मी पक्षिणी होईल, तू जर विठाई झालीस तर मी तुझं लेकरू होईल. तू ज्या ज्या रूपामध्ये प्रकट होशील, तू जसा प्रकट होशील तसं रूप मी घेईन. आणि माझी प्रकृती, मीराबाईने म्हटलं मला तर भगवंत पतीस्वरूपच वाटतात. आणि म्हणून भगवंताची भक्ती तिने कांतासक्ती या भावाने केलेली आहे. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये 11 आसक्तींचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की जी अपेक्षा भक्तांना आहे, ज्या भावाने ते भक्त आपल्या आराध्य दैवताकडे बघतात, त्या भावामध्ये ते सर्व प्राप्त करतात. भगवंत त्यांना त्या त्या भावाने भेटतो. त्यामुळे कोणताही भाव उच्च नाही, कोणताही भाव नीच नाही, कोणताही भाव त्याज्य नाही आणि कोणताही भाव विशेष स्पृहणीय नाही. कारण सगळे भाव ज्याच्यापासून निर्माण झालेले आहेत. तवैव वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पित. तुझंच आहे सगळं, ते पुन्हा तुलाच समर्पण करायचं. आमचं काय आहे? कुठला भावही आमचा नाही, त्यातून निर्माण होणारी भक्ती आमची नाही. ते सगळं तू दिलंयस, तुझ्या कृपा. आतापर्यंत आपण कथा ऐकल्या वाचल्या, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय ना की तुझ्या अंतःकरणामध्ये हा भक्तिभाव उत्पन्न झाला कसा? मी दिली तुला भक्ती, मी तुला. त्यामुळे भक्त भगवंताच्या ठिकाणी इतका 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 नम्र आहे की तो म्हणतो हा आनंद मला मिळाला कुठून? भगवंताच्या कृपेने. त्या गोपिकांच्या ठिकाणची ही उत्कटता आली कुठून? कारण भगवंताच्या प्रेमाने. कारण भगवंत आमच्याशी इतका जोडला गेलेला आहे, भगवंत आमच्या हृदयात इतका खोल बसला आहे. आणि म्हणून गोपिका म्हणतात भगवंता तुझे हे सगळे पराक्रम आम्ही पाहतो बरं, की ह्याला मारलास, त्याला मारलास, गोवर्धन उचललास, आणखीन पुष्कळ गोष्टी केल्यास. पण म्हणाले तुझा खरा पराक्रम तेव्हाच आहे जेव्हा आमच्या हृदयातून बाहेर जाशील. तुला जाता येत आहे का बघ, आमच्या हृदयातून बाहेर पडशील का बघ. तुला जाता येणार नाही, कारण तुझं ब्रीद जे भक्त पराधीन आहे ना, त्याला आम्ही हृदयामध्ये बंदिवान करून घेतलेलं आहे. आणि म्हणून म्हणाले भगवंता आम्हाला सोडून तू जाऊ शकत नाहीस. तुझं पौरुष पुरुषार्थ केव्हा? जेव्हा आम्हाला सोडून जाशील, जेव्हा आमची भक्ती सोडशील. आणि त्यामुळे इथे सुद्धा आणखीन महाभारतातला एक प्रसंग आहे. तो असा आहे की द्रौपदी जेव्हा तिच्यावरती वस्त्रहरणाचा प्रसंग येतो त्यावेळी भगवंताचा धावा करते. ती त्याला अनेक प्रकारांनी विनवते, ती त्याला द्वारकाधीश म्हणते, ती त्याला अनेक हाका मारते. भगवंता जोपर्यंत जे दुःशासनाने तिच्या जवळ येऊन तिच्या वस्त्राला स्पर्श करावा असं जोपर्यंत घडतं, तर द्रौपदी नंतर भगवंताला विचारते की भगवंता की अरे त्यावेळी तू माझ्याकरता धावून आलास खरा,
पण म्हणाले माझ्या वस्त्राला स्पर्श करण्या इतकं दुःशासनाचं धाडस झालं ना. कशामुळे झालं? भगवंतांनी सांगितलं, अगं तू मला द्वारकाधीश म्हणून बोलवायला लागलीस. म्हणाले तुझ्या जवळ आलेला मी द्वारकेला निघून गेलो, कारण तुला द्वारकाधीश पाहिजे, तुला मी नकोय. द्रौपदी म्हणते महाभारतामध्ये की ज्यावेळी मी त्याला गोपी जनप्रिय म्हणून हाक मारली त्यावेळी भगवंत माझ्याजवळ आला. भगवंताच्या अंतःकरणामधून गोकुळातले वृंदावनातले जन कधीच जात नाही. भीष्माचार्यांनी त्यांना विचारलं, भगवंता अरे रोज सकाळी ध्यानाला बसतोस, रोज सकाळी पूजा करतोस, कुणाची पूजा करतोस, कुणाचं ध्यान करतोस? भगवंत म्हणाले गोपगोपींचं, गोकुळवासियांचं. माझ्या ध्यानात तेच आहे, कारण त्यांच्या भक्तीने मी बांधलेलं आहे. त्यांच्यासारखी भक्तीच मी कुठे पाहत नाही, कारण हे भक्तीचं जे विशुद्ध स्वरूप आहे, ह्या एका विशुद्ध भक्तीचाच आधार संपूर्ण भागवत धर्माला आहे. भागवत धर्म त्याच्यावर उभा आहे. भागवताचा विचार, भागवताची भूमिका, भागवताची भक्ती, भगवंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो भागवताने दिला आहे तो असा अत्यंत निस्पृह भावाने कोणत्याही अपेक्षेशिवाय भगवंताच्या ठिकाणी शरणागत होण्याचा आहे. मीराबाई निघाल्या, भगवंतांनी आदेश दिला वृंदावनला ये. त्या बिचाऱ्या 80 वर्षाचं वय आहे, चालत निघाल्या, वृंदावनला गेल्या. वृंदावनला गेल्यानंतर तिथे भगवंतांनी सांगितलं आता इथे थांबू नकोस, आता डाकोरनाथला ये. त्या म्हणाल्या माझं वय काय? म्हणाले तू मला एकदा डाकोरनाथला फिरवतोस, एकदा वृंदावनाला फिरवतोस, काय आहे ही तुझी इच्छा तरी काय आहे? ठीक आहे म्हणाले, पुन्हा निघते मी इथून. त्या पुन्हा निघाल्या, डाकोरनाथला गेल्या. इथे गेल्यावर मंदिरामध्ये या आत जायला लागले. ते म्हणाले इथे आत तुम्हाला येता येणार नाही म्हणाले बाई, कारण आम्हाला आमच्या पूजा अर्चा हे सगळं करून आम्ही मंदिर बंद करत असतो. त्या म्हणाले मी जाऊ कुठे? भगवंतानी मला बोलावलंय म्हणून मी इथे आली आहे, मला घर नाही दार नाही, मी अशीच प्रवास करत इथे आलेली आहे. तर म्हणाले ते काही असो, पण तुम्हाला आता ह्या गाभाऱ्यातून बाहेर जायला लागेल. त्या म्हणाले ठीक आहे. बाहेर आल्या, त्यांचे संध्याकाळचे उपचार संपले, पुन्हा दरवाजा उघडला, त्या आत गेल्या. त्या भगवंताला म्हणाल्या भगवंता हे काय आहे तुझं? मला वणवण फिरवतोयस 80व्या वर्षी, इथे बोलावतोयस, मी इथे राहू कुठे? मी जाऊ कुठे? काय माझी परिस्थिती आहे आणि तू अशा प्रकारे का करतोस? सांग, मला उत्तर दे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं एक कर, या दाराच्या मागे उभी राहा, हे येतील पुजारी पुन्हा माझे भोग चढवण्याकरता आणि उपचार करण्याकरता, त्यावेळी तू तिथेच थांब आणि त्यानंतर ते निघून जातील, दरवाजा बंद करून जातील, कोणालाही कळणार नाही तू इथे आहेस. ठीक आहे म्हणाले. त्याप्रमाणे आले. रात्री सगळे पुजारी त्यांनी जे काय रात्रीचे उपचार आहेत, त्यांचं जे काही शयनाच्या वेळेच्या त्यांच्या जे काही भोग असतील ते सगळे त्यांना अर्पण केले. बाहेर आले, दरवाजा बंद केला. मीराबाई आत आहेत. त्यामुळे भगवंता हे काय आहे तुझं? भगवंतांनी मीराबाईंच्या ठिकाणी मोठ्या प्रेमाने त्यांना आपल्या जवळ घेतलं आणि भगवंतांनी आपलं हृदय फाडलं आणि त्यांना आपल्या हृदयामध्ये समाविष्ट करून घेतलं. सकाळ झाली, हे सगळे लोक शोधायला लागले की ही बाई काल इथं येऊन बसली होती, ही गेली कुठे? हिला ना घर ना दार, ना हे तिचं गाव, काय हिचा पत्ता, कुठे मंदिरात दिसली नाही. तिचा शोध घेत राहिले तरी ती कुठे कळली नाही. सकाळी आले, दरवाजा उघडला. भगवंताची वस्त्र, आता त्यांना स्नान अभिषेक वस्त्र उतरवली तर त्यांनी बघितलं की भगवंताच्या हृदयाच्या इथून एक कापड आहे पांढरं बाहेर आलेलं. आणि ते म्हणाले आश्चर्य आहे, याच्या देहापासून कापड बाहेर, वस्त्र बाहेर, हे वस्त्र कोणाचं? त्यांनी ओळखलं, काल जी बाई आली होती त्या बाईला भगवंतांनी या ठिकाणी आपल्या हृदयात सामावून घेतले आणि ह्या स्थानावर आणून तिला जवळ केलेलं आहे. केवढा अधिकार आहे मीराबाईंचा. मीराबाई त्यांच्याशी पतिभावानी संयुक्त होते. मीराबाई भगवंताशी कांतभावानी भक्ती करते आणि तिचा कांताभाव जो आहे तो इतका उत्कट आहे की त्या उत्कट भावाला न जाणून तिचे सासरे छळतात. त्या उत्कट भावाला न जाणून तिच्या वडिलांच्याकडे सारख्या तक्रारी करतात.
इतकं सगळं जरी घडलं तरी सुद्धा मीराबाई हलत नाहीत, मीराबाई डगमगत नाहीत. भगवंतांच्यावरचा विश्वास त्यांचा कमी होत नाही. त्या भगवंताशी एकरूप ज्या भावाने झालेले आहेत तो भाव त्यांच्या अंतःकरणातून बिलकुल दूर होत नाही. ह्या गोपिकांचा जो कांतासक्ती भाव आहे त्या भावाचं परम वैशिष्ट्य जे सांगितलं आहे ते परम वैशिष्ट्य असं आहे की ते म्हणतात गोपिकांची भक्ती कृष्ण गोकुळात होता तोपर्यंत होईल यात काय विशेष आहे हो. कारण कृष्ण सगळ्यांच्या अंतःकरणाला, सगळ्यांच्या नजरेला, सगळ्यांच्या जीवनाला व्यापून आहे आणि त्यामुळे त्याचा आनंद त्यांना अनायासे मिळतोय. पण जेव्हा भगवंतांनी गोकुळ द्वारका आपली केली आणि गोकुळ दूर केलं, वृंदावन सोडलं आणि द्वारकेत राहिले, पांडवांबरोबर राहिले, काही काळ मथुरेमध्ये गेला, असा सगळा त्यांचा जो काळ बाहेर व्यतीत झाला. एकदा गोकुळातून बाहेर पडले ते पुन्हा फिरून गोकुळात आले नाहीत. पण गोपींची भक्ती यत्किंचित कमी झाली नाही. म्हणाले ही कोणती भक्ती आहे जी कांतासक्ती भक्ती, ही जर कुणाला त्याच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर नारदांनी सांगितलं या कांतासक्ती भक्तीच्या पलीकडे असणारी जी परमविरहासक्ती भक्ती आहे ती ह्या सर्व भक्तींच्या मधली श्रेष्ठ भक्ती आहे. परमविरह आहे भगवंताचा. भगवंत कधीही येणार नाही, भगवंत फिरून आपल्याला पाहणार नाही, कदाचित भगवंताला आपली आठवण सुद्धा होणार. कशाला करावी त्यांनी आठवण? असे आपण कोण आहोत की ज्यांनी आपली आठवण करावी? असं आपलं काय महत्त्व आहे की ज्यांनी आपल्याला पुन्हा पुन्हा स्मरावं? त्यांना अपेक्षाच नाही आहे. त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त भगवंतावर प्रेम करावं. त्याकरता नाथ महाराजांनी ज्या गवळणी लिहिल्या आहेत त्या गवळणींमध्ये त्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतात की अहो आमची ही जी पंचम पुरुषार्थ भक्ती आहे ना, ही भक्ती आपल्याला साधी वाटली का? ह्या भक्तीमध्ये म्हणाले असं वर्म आहे, त्याचं असं गुज आहे, त्याचं असं रहस्य आहे की म्हणाले ह्या भक्तीमध्ये पूर्ण विरह आहे भगवंताचा. कोणत्याही क्षणी भगवंताला ये म्हटलं नाहीये, कोणत्याही क्षणी भगवंताला माझ्याजवळ राहा म्हटलं नाहीये, पण तरी सुद्धा भगवंतापासून द्वैत झालं नाही. ते कसं आहे? त्या परमविरहासक्तीचं वर्णन करताना ते म्हणतात की आमची विरहिणी विरहा विरहित बोले. म्हणजे ते म्हणतात ही जी विरहिणी आहे भगवंतापासून दूर असलेली, तिला भगवंताचा कधी विरहच होत नाही. कारण भगवंताचा विरह व्हायला तो समोर कशाला पाहिजे? भगवंत हृदयात आहे आणि त्यामुळे तो हृदयात असल्यामुळे त्या विरहात सुद्धा भगवंताच्या अस्तित्वामध्ये, त्याच्या दर्शनामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये कशातच त्यांना अंतर पडत नाही. ती विरहात सुद्धा विरहाशिवाय आहे, कारण ती भगवंताशी 100% एकरूप झालेली आहे. आणि तिची ही जी एकरूपतेची स्थिती आहे ती स्थितीच तिला भगवंताच्या जवळ ठेवणारी आहे, भगवंताशी एकरूप करून देणारी आहे. आणि त्यामुळे ही परमविरहासक्ती भक्ती ही ज्या भक्ताच्या ठिकाणी उत्कटतेने प्रकट होते त्या प्रत्येक भक्ताला ह्या गोपिका आदर्श आहेत. आज लौकिकामध्ये काय आहे? उर्दू शेर शायरी, आशिक माशूक ह्याच्या पातळीवरती कुठेतरी इकडचं तिकडचं माल मसाला गोळा करून त्या प्रेमाचं उदात्तीकरण. म्हणाले आज कवीची अंतिम झेप काय? ज्या कवींनी अगदी खलील जिब्रान घ्या, गालिब घ्या, या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने वर्णन केलं आहे प्रेमाचं, त्यांनी काय म्हटलंय? ते म्हणतात की म्हणाले जो मजा इंतजार में है वो वसले यार में नहीं. म्हणाले त्याची अपेक्षा, त्याची वाट पाहणं, त्याच्या मिळण्याची इच्छा करणं, ह्यात जो आनंद आहे तो भगवंताच्या भेटीत नाही. अरे तुम्हाला काही मिळतच नाही म्हणून हे असं लिहिता. कारण असं आहे वसले यार तुम्हाला मिळणारच नाही आहे, तुमच्या माशुकाच्या जवळ तुम्ही पोचणारच नाही आहे, म्हणून तुम्ही फक्त ह्या आधीच्याच पायऱ्या गप्पा मारत बसता, त्याच्यावरतीच तुमचं काव्य रचत बसता. एकनाथ महाराज म्हणतात आमची गवळण अशी आहे की जी भगवंताशी एकरूप झालेली आहे. विरहिणी विरहा विरहित बोले. आम्ही विरहिणीच गातो भगवंताच्या करता, पण भगवंताशी एकरूप होऊन विरहिणी गातो.
त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर प्रति क्षणाला येणारा पुढचा क्षण आम्हाला माहीत नाही की भगवंत माझ्याजवळ आहे ना, पुढच्या क्षणाला पण तो माझ्याच सहवासात राहणार आहे ना, का कुठे माझ्या वृत्तीत बदल पडणार आहे की तो माझ्यापासून दूर जाईल. सगळं आहे, हे सगळं आपल्याला ह्या रासलीलेमध्ये आहे. की म्हणाले तो माझ्यापासून एक क्षणही विसंबू नये याकरता जसं युद्धामध्ये ऑन टोज असावं लागतं, की सारखं अंगठ्यावर उभं राहावं लागतं, तसे तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हाला विचार करावा लागतो की भगवंत माझं काय चुकलं तर माझ्यापासून दूर जाईल. म्हणून ते म्हणतात आमच्या गोपिका अशा श्रेष्ठ आहेत की त्यांना ह्याचा सुद्धा विचार करावा लागत नाही. ही जी विरहिणी आहे ती विरहित बोलते. तिला माहिती आहे विरह मला होईलच कसा, भगवंतापासून मी दूर होईनच कशी, होणारच नाही, मी असणारच नाही, हे घडणारच नाही. तरी सुद्धा जो माझा इंतजार में है त्या इंतजारची हुरहुर मात्र ही प्रत्येक क्षणाला अनुभवत असते. भगवंताच्या विषयीची जी उत्कट भक्ती आहे ती उत्कट भक्ती वियोगातली नाही आहे, ती संयोगातली आहे, भगवंताशी जोडलेलं असताना आहे. पण तरी सुद्धा त्या उत्कटतेला नारद म्हणतात त्याप्रमाणे प्रतिदिन वर्धिनी आहे. प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला ही भक्ती वर्धिष्णू होत जाते, वाढत जाते. कारण तो म्हणतो जसं भाषा कोणतीही असो, मांडण्याची पद्धत कोणतीही असो, भगवंतावरची श्रद्धा त्याच्या ज्ञानानेच होते. गोरक्षनाथ म्हणतात की म्हणाले एक अनुभव समोर आला, गोपिकांना भगवंताचे अनुभव दिवसाकाठी लक्षावधी घेतात, प्रत्येक क्षणाला घेतात. गोपिका त्यांचा अनुभव घेतेच आहे, भगवंताच्या उत्कटतेनी निकटतेचा अनुभव घेते की भगवंत उत्कटतेने माझ्याजवळ आहे. हा अनुभव घेत असताना सुद्धा गोरक्षनाथ असं म्हणतात अनुभव संपलाच नाही आहे. जोपर्यंत भक्तीची मजाच अशी आहे की झालो चला मुक्त झालो आता सुटलो बाबा असं म्हणाले त्या स्वर्गात जाण्याकरता किंवा त्या मोक्षाला पोचण्याकरता इथे भक्ताला गडबडच नाही आहे. कारण त्याला भगवंत अनंत आहे, हरी अनंत, हरिकथा अनंत, त्याचं जे अनंत असं स्वरूप आहे त्या अनंत अशा स्वरूपामध्ये जर आम्ही अवगाहन करायला गेलो, जर आम्ही डुंबायला गेलो, कधी संपणार आहे ते, कधीच संपणार नाही आहे. आणि त्यामुळे या क्षणाला जो अनुभव घेतलाय त्याच्यापेक्षा पुढच्या क्षणाला अनुभव वेगळाच आहे, त्याच्यापेक्षा त्या पुढच्या क्षणाला अनुभव वेगळाच आहे. म्हणून गोरक्षनाथ म्हणतात अरे अनुभवाच्या रूपाने तुझ्या समोर जे येईल ना, जो आगया सामने दे दे उसे तू छकड, जे समोर आलं बाजूला कर, त्याच्यापेक्षा पुढे वेगळा अनुभव आहे. आला ना अनुभव बाजूला कर, त्याच्या पुढे आणखीन अनुभव आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की विरहिणी विरहा विरहित बोले. आणि म्हणून इथे गोप्यस्त्रियांनी ही जी रासलीला आरंभली आहे त्या प्रत्येक क्षणी भगवंतानी त्या गोपींना दाखवलंय कुठे तुमच्याकडे एवढा अहंकाराचा स्पर्श झाला तर भगवान तुमच्या जवळ नाहीत. पुन्हा ती उत्कटता आणा, पुन्हा त्या स्थानावरती या, मग भगवंताशी एकरूप व्हा. हा रासलीलेचा विषय आपण त्याचं प्रास्ताविक केलंय, उद्या त्याची सुरुवात करू. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े, तन के रथ को सुपथ पर चलाते चले,
कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर समझिमाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले कृष्ण गोविंद